गुरु परमात्मा परेशु. रंग कोणता खेळलेस कधी? आभाळही दाट. कलर विच कलर डू यू वॉन्ट? तसा श्वासांचा बंध प्रेम हे. हो शाळेत खेळले ना. टिप 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 टॉप विच कलर डू यू वॉन्ट हे होतं ना. हे वेगळंच आहे काहीतरी. हे होतं ना. नको हे मी रेकॉर्डिंग स्टुडिओत नाही करू शकत. मी 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 गझलचं एक सौंदर्यच हे आहे की पहिल्या ओळीमध्ये एक खूप उत्सुकता तयार करते. अब के हम बिछड़े तो शायद कभी ख्वाबों में मिले. अच्छा मग पुढे काय ह्याचं काय व्हॉट इज द क्लायमॅक्स ऑफ दिस. जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले अब के हम बिछड़े. इथे संपलं. 1 मिलियन सबस्क्रायबर. मला ना इतकं ते एक ना साच्यात बसल्यासारखं झालेलं आहे की अच्छा हिनी काय फिल्म केली आहे टाइमपास. हिनी गाणी ही गायलेली आहेत. मला वेडलेली असेल, प्रियकरा असेल, प्रेम हे असेल, रंगमाळेल असेल, काय काकस्पर्श असेल. त्या साच्याच्या बाहेरच तुम्हाला आणलंस. ह्याचा मला खूप आनंद झाला. स्वतःला ओपन मी होऊ देईन असं वाटलं नव्हतं. नमस्कार मंडळी, वायफळ गप्पांच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. वायफळ कलाकृतीला तुम्ही सुंदर रिस्पॉन्स देतात. आत्तापर्यंत पाहिलं नसाल तर मागचे 2 भाग वायफळ कलाकृती आपण टाकले. कलाकार सांगतात त्यांच्या कलेच्या मागची कृती काय होती, असा एक तो फॉर्मॅट आहे, ते बघून घ्या. आजच्या भागात आपल्या भेटीला आलेली आहे अमेझिंग केतकी माटेगावकर. तिच्याबरोबर ऑफकोर्स आपण संगीतमय गप्पा मारलेल्या आहेत. संगीताविषयी तिच्या आयुष्यात ते कसं आलं, कसं ते फ्लो होतंय, कसं वाहतंय, असं मस्त तिने सगळं ह्याच्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आयुष्यात इन जनरल तिचा अप्रोच काय आहे, तिचे आई वडील, तिचे आजी आजोबा यांच्यावर तिचं कसं रिलेशनशिप होतं, तिकडनं आर्ट कला तिच्याकडे कशी आली, ह्याच्याबद्दल आपण ह्या भागात बोललेलो आहेच. त्याचबरोबर ती नवनवीन काय काय गोष्टी करते, कशा त्या गोष्टी हाताळते, आयुष्य कसं हाताळते, ह्याच्याबद्दल मस्त भरभक्कम जबरदस्त अशा आपण गप्पा आजच्या भागात मारलेल्या आहेत. त्या आपण लगेच सुरू करतोय, पण त्याच्या आधी 2-3 गोष्टी ज्या आपण नेहमी शेअर करत असतो. पहिली गोष्ट म्हणजे वायफळला तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून टाका. मी 2 सेकंद थांबतो तुमच्यासाठी, तेवढाच वेळ लागतो. आय होप तुम्ही सबस्क्राईब करून टाकलं असेल. दुसरी गोष्ट म्हणजे वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही भाग नसाल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिकडे जाऊन रुजू व्हा. म्हणजे मराठीतनं आम्ही जी पत्र तुम्हाला पाठवतो ती तुमच्यापर्यंत येऊन पोचतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वायफळ स्पेशल सुतार फेणीचे कार्यक्रम आता वेगवेगळ्या ठिकाणी व्हायला लागलेले आहेत. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता त्याचे ग्लिम्सेस. तर त्याच्याही तिकिटांची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, होऊ घातले आहेत. लगेचच 1-2 आठवड्यात कुठे कुठे कार्यक्रम ते जाऊन बघा आणि तिकडे या आणि आम्हाला भेटा. आणि एवढंच ना, अजून काय राहिलं का? अरे ते सांगायचं होतं ना आपल्याला. अरे हां, ते आपण एकत्र सांगूया थोड्या वेळानंतर. चालेल. ओके, सो एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या वायफळ गप्पांच्या कार्यक्रमाची विथ सुपर टॅलेंटेड केतकी माटेगावकर. लेट्स गो. तुला केतकी म्हटलं आवडतं की केतकी म्हणाल म्हणजे ऐकायला आवडतं तुझं नाव? व्हॉट डू यू प्रेफर? तुझं काय याच्यात मत? मी प्रेफरन्सचा विचारच नाही केला. मला लोकांनी इतकी नावं चांगली ठेवलेली आहेत की केतकी हे प्रोफेशनली किंवा कार्यक्रमांमध्ये निवेदनात आज आपल्याबरोबर केतकी माटेगावकर आहेत वगैरे असं होतं. आणि आई वगैरे केतकी इकडे असं असतं. केतकी म्हणाला जरा, पण राईट वे इज केतकी. मी केतकी म्हटलं चालेल म्हण. तर मग केतकी कसं वाटतंय तुला आज? असं मला छान वाटतंय. म्हणजे आज खूप स्पेशल वाटतंय कारण एरवी माईक समोर येऊन मी गाते, पण आज मी बोलणार आहे. मला टेन्शन पण आलंय पण थोडंसं. अरे टेन्शन नाही घ्यायचं. हां, तू सांभाळून घे. घरगुती आपलं रिलॅक्स एकदम असं आपलं वातावरण असंच असतं. मला आवडलेलं आहे. आज कितीला उठलीस तू सकाळी? अय ग, चांगला प्रश्न आहे. आज नाही, मी रोज 9ला झोपले काय रात्री आणि 2ला झोपले काय, मला 6ला जाग येते. नाही, चांगली आहे. नाही, मला असं अशी जाग येते, मला काहीतरी करायचंय आज आपल्याला असं. पण 6 म्हणजे खूपच. हो, 6ला जाग येते मला. कधीपासून उठतेस तू 6 वाजता एवढी? नाही, मी मध्ये असा एक काळ होता जेव्हा मी खूप उशिरा उठायचे, 9, 8:30. पण शाळेत मी 5 वाजता उठायचे. मला रॅदर नाही, मला बाबा उठवायचा 5 वाजता रियाजाला आणि मग तो पहिला असं व्हायचं. पण मग त्याची सवय झाली आणि मग त्याच्यानंतर
ती सवय लागली आणि मग एक्सटर्नल स्कूलिंग केल्यानंतर हां ठीक आहे थोडंसं उशिरा उठू शकतो, पण ती सवय एकदा अंगवळणी पडली की मग तुम्ही उठता. बरोबर. आता हल्ली मुंबईत शिफ्ट झाल्यापासून मुंबईच्या वातावरणात काय आहे की एक कामाचं वर्क एन्व्हायरमेंट म्हणतात ना तसंच ते काहीसं आहे बहुतेक. त्यामुळे मला पटकन जाग येते 6ला. पुण्यात फार फार तर 7:30 होतील, पण मग असं होतं की उठलेच आहे मग पहिले रियाज करा असं होतं. मग आता पण तू पहिले उठल्यावर रियाज हे तुझं असतं? पहिली गोष्ट. किती वेळ असतो तो रियाज साधारण? 1.5 तास वगैरे. 1.5 तास. त्याचं काय असते रूपरेषा त्या रियाजाची? अरे बापरे, सुरांचा रियाज मी करते आणि नवीन काहीतरी जे येत नाही ते करायचा प्रयत्न करते. कारण मध्ये फार इंटरेस्टिंग गोष्ट मी वाचली एका पुस्तकामध्ये, एका बायोग्राफीमध्ये एका गायकाच्या, की एक सवय होते एका पॉईंट नंतर की रियाज आपण एन्जॉय करायला लागतो. रियाज एन्जॉय नाही, तो थोडासा आपल्याला त्रास देणारा पाहिजे. ओके. कारण एन्जॉय जर आपण करायला लागलो ह्याचा अर्थ तुम्हाला जे येतंय तेच तुम्ही गात बसलाय. बरोबर, कम्फर्टेबल झालं त्याच्यात. सो तुम्हाला डिस्कम्फर्टमध्ये तुम्ही सतत टाकलं पाहिजे स्वतःला. त्यामुळे ते काही लोक म्हणतात ना की ही छान गाते किंवा हा छान गातो, याचा रियाज काय असेल. ॲक्च्युली दे आर वर्किंग ऑन समथिंग दे डोंट नो. त्यामुळे साधारणपणे मी रियाज करताना अशा काही गोष्टी निवडते ज्याच्यावर मला काम करायचंय. पण असं काही नसतं. पण सुरांचा रियाज सकाळी पहिले तोच असतो, खर्जाचा रियाज असतो. आणि बोलायच्याही आधी सा लावणं. या किती सोडणे तू लहानपणीपासून करत आलेस. हो, म्हणजे याचं क्रेडिट मी बाबांना देईन. कारण तो सकाळी 5 वाजता उठवायचा मला आणि 5 वाजता उठून पहिले सा लावायचा तंबोऱ्यावर आणि मग 5 ते 6 तेव्हा 1 तास करायचे मी रियाज. आणि मग त्याच्यानंतर रिक्षा यायची. पण मग असं व्हायचं की मग खूप सर्दी खोकला, 12 मुलं एका रिक्षामध्ये असते, एकमेकांच्या मांडीवर बसून वगैरे आम्ही जायचो. मग कधी कधी तो सोडायचा आणि मग इट वॉज अ नाईस रुटीन की सकाळी उठल्यावर रियाज, मग कधी कधी बाबा सोडायचं, मग थोडीशी झोप जास्ती व्हायची. मग ते तुला त्यावेळच्या सकाळीतलं अजून काय आठवतं? तर रियाज हा एक मुद्दा झाला, राईट. पण घरी काय तेव्हा वातावरण असायचं इन जनरल? धावपळ असायची सगळ्यांना गेटिंग रेडीवाली, की कसं एक नाश्ता असायचा रेडी? धावपळ. कारण आईचे इतके कार्यक्रम, म्हणजे ती 1 बॅग 2 बॅग ती लावून ठेवायची, 1 बॅग ठेवायची, दुसरी बॅग उचलायची, मग ती परत आली की ती ठेवायची परत, असं तिचे दौरे असायचे. श्रीधर फडके, त्याच्यानंतर अरुण दाते काका, त्या सगळ्यांबरोबर तिने इतके कार्यक्रम केले, हृदयनाथ मंगेशकर. त्यामुळे मग व्हायचं असं की मग बाबा लहानपणी मला आठवतं की बाबांनी माझ्या वेण्याही घातल्या आहेत, सकाळी उठून मला मऊ भात, गुरगुट्या भात म्हणतो ना तसा करून दिलाय आणि रियाजाला उठवायचा. आणि मग मी म्हणलं तसं की थोडी जास्त झोप व्हायला, कारण मी खूप थकायचे शाळेत, तर तो मला सोडायचा. आणि मग मला आठवण राहील अशी गोष्ट ही आहे की शाळेत जाईपर्यंत तो मला नोटेशन्स विचारायचा गाण्यांची, की अच्छा ओके मग आता मी एक गाणं गायलं होते पहिलं, अब्ब बब बब केवढा फणस आई, आजोबांचं पोटसुद्धा एवढं मोठं नाही, चल मग इतकी आता त्याचं नोटेशन सांग. तो गाडी चालवतो आणि मग मी मागणं त्याचं नोटेशन म्हणून दाखवते आणि मग ही यूज टू करेक्ट मी. तर ही सकाळची आठवण ही आहे. पण तुला मजा यायची ते करताना? खूप खूप मजा यायची. कारण ते वातावरण कसं असतं त्याच्यावर सुद्धा ना, म्हणजे शिकवायचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. काय लोक आपल्या मुलांना एकदम हे कर म्हणजे कर म्हणजे कर, म्हणजे जरी ते एकदम चांगलं असतं किंवा त्याचा मोटिव्ह चांगला असला लॉंग टर्म मध्ये, तरी एक पद्धत असते ते करून घ्यायची. काय लोकांची खूप प्रेमळ आणि समजून घेण्यासारखी असते, कारण त्याच्यावर खूप डिपेंडंट आहे की तुम्हाला तो आर्ट फॉर्म आवडतोय की तो असा डोक्यात जातोय. करेक्ट. तर तुझ्या बाबतीत त्याचा फ्लेवर कसा होता? म्हणजे बाबा कशा प्रकारे हँडल करायचे? बाबा काय किंवा आई काय, दोघंही जण म्युझिकमध्ये असल्यामुळे एक मला ना हा प्रश्न नाही पडला कधी की मला काय व्हायचंय, कारण त्यांनी अशा पद्धतीने म्युझिक रुटीनमध्ये वीव केलं होतं, कारण त्यांचंच रुटीन म्युझिकनी भरलेलं होतं. त्यामुळे माझ्यासाठी ते खूप नॉर्मल होतं. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर बाबा सुरेशजींची रेकॉर्ड लावणार, कधी लता दीदींची लावणार, चाला वही देस, मीरा भजनं, म्हणजे असं सगळं उठल्यानंतर प्ले होतंय. संध्याकाळी एखादी जगजित सिंगजींची गझल आहे. तर असं सगळं असताना किंवा आई आल्यानंतर अच्छा मला आता उद्या कार्यक्रम आहे, मग मला ही गाणी बसवायची, मग परत दिदींची गाणी ऐकणार, ती बसवणार, तेच सगळं कानावर पडलंय. त्यामुळे इट वॉज
म्युझिक वॉज अ पार्ट ऑफ की आपण सकाळी उठल्यावर दात घासतो, आंघोळ करतो, तसं म्युझिक होतं. त्यामुळे आणि ना मला खास करून बाबाचं मी म्हणेन की त्यांनी अशा पद्धतीने मला म्युझिकची आवड म्हणजे लावली, म्हणजे मला कळलंच नाही की मला कशी लागली आवड. कारण तो म्हणायचा हां म्हण बरं, नोटेशन म्हण. मग साम पद नि ध प म ग म रे ग म प अब ब ब ब ब ब ब केवढा फणस आई पसा सा सा प नि 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 प ध प सा नि ध आजोबांचं पोट सुद्धा एवढं मोठं नाही. हे असंच करायचो आम्ही. कुठलंही गाणं, अच्छा तुला हे गाणं आवडलं का, कुठलं आवडलं, अच्छा हे आवडलं, चल नाम गुम जाएगा पापा मरे मग, असं तो सगळ्या गाण्यांचं करायला लावायचा आणि मजा यायची. बरोबर. त्यामुळे नोटेशन केल्यामुळे सूर कुठचे तेही जास्त प्रकारे कळायचं ना. नाहीतर एक कसा फॉर्मॅट असतो जिकडे आपण गाणं ऐकून गातो किंवा त्याचं अनुकरण करतो. करेक्ट. पण हे नोटेशन जाणून घेणं, ते कसे बनलंय ते कंपोजिशन, ह्याचा पण एक काइंड ऑफ अभ्यास होतो. आणि ते तुला लहानपणीपासूनच झालं, त्यामुळे तो आय थिंक तुला असं नॅचरलीच ते बिल्ड होत गेलं. म्हणजे कसं होतं, गोल वॉज म्हणजे युजली आयडियली गोल कसा पाहिजे की ग म रे ग रे नि ध सा, म्हणजे ना त्याची स्थानं कळली पाहिजे, डोक्यात पटकन तो ग्राफ आला पाहिजे. हा म आहे का प आहे असं नाही झालं पाहिजे. तर हे कुठेतरी बाबांनी सॉर्ट केलं होतं लहानपणी माझ्यासाठी. किती सुंदर. मंडळी, तुम्हाला आठवतं का आपल्या वायफळ गप्पांवर प्रणीत आला होता? 4 वर्ष तुमचं स्वप्न होतं की तुम्ही 7ला उठले पाहिजेत. 7ला तो उठलंच पाहिजे. 4 वर्ष तुम्ही उठला नाहीत. कन्सिस्टन्सी पहिल्यांदा तिथून स्टार्ट होते. स्टार्ट एन्जॉईंग द फॅक्ट की 4 दिवस तुम्ही सलग 7ला उठले आहात. 7:30ला तुमचा मील झाला किंवा कॉफी वगैरे झाली आणि तुम्ही 7:45च्या दरम्यान जिममध्ये आहात. इथून स्टार्ट होते. त्याच्याबरोबर बोलल्यानंतर आम्हाला पण असं वाटलं की फिटनेसमध्ये काहीतरी केलं पाहिजे. खरं सांगायचं तर वायफळचे उपक्रम किंवा आमचे इतर क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स वगैरे जे चालू असतात, या सगळ्याच्या कारभारात, हे सगळे एपिसोड्स तुमच्यापर्यंत आणण्याच्या कारभारात ना आमचं रुटीन थोडं हललेलंच होतं. म्हणजे बरेच वर्ष आम्हाला ॲक्च्युली व्यायाम वगैरे करायची पण सवय लावायची होती. ती पण काय लागली जात नव्हती. आम्ही स्विमिंगला जात होतो, जिमिंगला जात होतो, पण असं काय व्यवस्थित सवय नव्हती लागत. ह्या सिच्युएशनमध्ये आम्ही ठरवलं की प्रणीतचा 37 डेज चॅलेंज करून बघूया. तर रिसेंटलीच आम्ही त्याला सुरुवात केली आहे. वर्कआउट वगैरे करायला लागलो. रोज सकाळी 8 वाजता जिमला वगैरे जातो, स्विमिंग वगैरे करतो, असं वेळेवर कन्सिस्टंटली ते पण सगळं. आणि खायचं पण आमचं जे होतं ना रुटीन पॅटर्न, ते सगळं व्यवस्थित झालंय. कारण आम्हाला आता काय खायचं, कधी खायचं, कसं खायचं वगैरे त्याचा पूर्ण गायडन्स मिळाला आहे. त्यामुळे आमच्या मील्स सुद्धा व्यवस्थित होत आहेत आणि ओव्हरऑल पूर्ण दिवसभर सुद्धा ना आमची एनर्जी व्यवस्थित कन्सिस्टंट राहते. त्यामुळे आमच्या क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्समध्ये पण त्याला खूप मदत होते आणि इन जनरल एक रुटीन आलंय आयुष्याला, जे आम्हाला हवं होतं. तुला कसं वाटतं हे सगळं फॉलो करून? एकदम भारी. खरं आहे, कारण की जेन्युइनली आम्हाला हे करायचं होतं आणि फिटनेस टॉक्स इंडियाच्या ह्या प्रोग्राममुळे ना ते आम्हाला करता येतंय व्यवस्थित. त्यामुळे खूप बाप वाटतंय. सो तुम्हालाही याच्यात जर काही इंटरेस्ट असेल आणि तुम्हालाही या लाईफस्टाईल चेंजबद्दल वगैरे जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकले, तर तिकडे जाऊन तुम्हाला अधिक माहिती नक्की मिळेल. आणि हो, त्यांना नक्की सांगा की तुम्ही वायफळ मंडळाचे आहात. येस, एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला वायफळ गप्पांकडे घेऊन जातो. लेट्स गो. तर माझ्या लहानपणी कसं होतं, आजोबा लवकर उठायचे, कारण त्यांना मॉर्निंग वॉकची सवय अगदी, म्हणजे ऊन पाऊस काही असतं तरी आजोबा चालायला जाणार 5:15 काळोखात. म्हणजे ते युरोपला माझ्यावर आलेले, तर तिथे पण ते मॉर्निंग वॉकला मग मला घेऊन जायचे सकाळ सकाळी. तर ते उठायचे लवकर आणि ऑफकोर्स मी उठेपर्यंत ते आटपून आलेले असायचे. माझे आजोबा सेम असं अन्नदाता वगैरे टीव्हीवर चालू असायचं एका साईडला, चहा वगैरे बनायचा आणि काय काळ रेडिओ लावायचे सकाळी. एकदमच लहान होतं तेव्हा रेडिओ लागायचा, मग टीव्ही लागायला लागला. माझी आई आत्ताही लावते रेडिओ जुना. अरे तो जो वॉलवाला असतो ना, असं ते करून, आणि ते असं ग्रीन दिसतं बघ तिथे, तो अजूनही आहे. तर त्याचं लावायचे. तर सांगण्याचा मुद्दा असा होता की ते आमच्या मागच्या एक पडवी होती घराला, जुनं आमचं दापोलीतलं घर, आणि तिकडे कोपऱ्यात एक टाकी बनवलेली पावसाळ्यात पाणी साठवायला, आणि त्याच्यावर तो रेडिओ ठेवणार. त्यामुळे मला आता त्या काळचं असं म्हणजे जेव्हा मी असा विचार करतो काय करायचं, तेव्हा ते मला असं एकदम असा थोडासाच प्रकाश, पहाड झालीये, आजोबा काम करतात, रेडिओ चालू आहे, असं ते सगळं दृश्य येतं घरात, म्हणजे समोर. तसं तुला लहानपणी, कारण तू म्हणालीस तुझ्या घरी पण वेगवेगळ्या रेकॉर्ड्स लागायच्या, तर समटाइम्स ती गाणी ना ते पण ट्रिगर करतात की मला त्यावेळचं ते दिसतंय किंवा ती खुर्ची दिसते आमच्या घरातली. तसं तुला आत्ता काय आठवतंय असं, जेव्हा त्या काळाबद्दल आपण म्हणतो, जेव्हा लहानपणी तशी मोठी होत होतीस? एक ना गाणं होतं दिवाळीचं, मला एकदम आठवलं की जेव्हा नरक चतुर्दशी असते, ज्या दिवशी कुठलाही सण असो, पहिले रेकॉर्ड घरी लागतेच. त्यामुळे
बाबा लहानपणी जी लावायचं ते एकदम मला आत्ता आठवलं की ते सुरेशजींचं गाणं गुरु परमात्मा परेशू, हे गाणं लहानपणी पहाटे ऐकल्याचं मला आठवतंय. आणि त्याच्यानंतर त्याचं दृश्य पण आठवतं तुला असं स्लाइटली, की आई तयारी करते आणि असं मी अशी उठले आणि बाबा रेकॉर्ड्स, अशा भल्या मोठ्या रेकॉर्ड्सचा असा पूर्ण पसारा, ब्युटिफुल पसारा असं म्हणते, सुंदर असं छान घेऊन बसलाय. कुठली लावायची, ही लावायची का ही लावायची, आणि त्याला वेळ आहे रेकॉर्ड्सचा, आणि त्यामुळे इतक्या रेकॉर्ड्स आहेत आमच्याकडे, तो ते लावायचा. त्याच्यानंतर वायनल आमच्याकडे कलेक्शन आहे वायनलचं, म्हणजे साधारण 250-300च्या पेक्षाही जास्ती, 300-350 रेकॉर्ड्स तर असतील. आणि सगळी म्हणजे ज्या गाण्यांना ऐकून म्हणजे मी एक ॲज अ सिंगर मी इन्स्पायर झाले, ती सगळी गाणी रेकॉर्ड्सवरच आम्ही ऐकतो. की रात्री मी समजा मुंबईहून पुण्याला गेले की काहीतरी बाबा छान रेकॉर्ड लाव म्हटलं, नंतर आराधना किंवा अमर प्रेम, आणि मग कभी खुद पे कभी हालात, ते गाणं आहे. इतकं म्हणजे ते वातावरण आणि तो साऊंड, म्हणजे ना ते ऐकल्यानंतर असं वाटतं की काय व्हॅल्यू होती तेव्हा म्युझिकची. की म्युझिक मला आठवतं आहे की माझ्या लहानपणी मी हट्ट केला होता की तू केतकी, मी तुला आता तू यू हॅव टू बी अ गुड गर्ल, छान वागायचं, मग मी तुला कहोना पेरेची कॅसेट आणून देईन किंवा टडंग डडंग डंग डडंग. आणि मला आठवतं बाबांनी व्हिडिओ कॅसेट आणली होती हम आपके है कौनची, कारण हम आपके है कौन माझ्यासाठी सिनेमा, गाणी आणि माधुरी दीक्षित दैवत, म्हणजे आय ओ इट टू हम आपके है कौन. कारण हम आपके है कौननी प्रॉबेबली ते म्हणतात ना मॅनिफेस्ट झाली आहे मी अभिनेत्री म्हणून. नाहीतर म्हणजे माधुरी दीक्षित, तिचं पर्पल कलरची ती साडी, पर्पल करेक्ट, तीच साडी तिथूनच आलंय का हे, हा तिकडनंच आलंय बहुतेक. आणि मला आठवतं की माझ्या काकाच्या लग्नात सुद्धा असंच झालं होतं की मी माधुरी होणार, आणि मग माझे सगळे भाऊ आणि माझे काका जे आहेत ना, ते मावस काका वगैरे जे आहेत ते माझ्याहून हार्डली 3-4 वर्षांनी मोठे आहेत, त्यामुळे त्यांच्यात भांडणं व्हायची, मग सलमान खान कोण होणार त्यातलं. आणि मग ते दीदी तेरा देवर दिवाना, त्याच्यानंतर चॉकलेट लाईम ज्यूस, आणि मग ते कापलेलं होतं फिल्ममधलं, मग ते कुठून तरी बाबा मला ते गाणं आणून दे, असं होतं म्युझिकच्या बाबतीत. तर ते इतकं सुंदर दिवस होते ते सगळे. आणि हे सगळं चालू असताना शाळा कशी होती, कोणत्या शाळेत जायचीस तू? मी डॉक्टर कलमाडी शामराव हायस्कूल. ती मराठी मला माहित नाही, मराठी मीडियम आहे, इंग्रजी इंग्रजी मीडियम आहे. पहिल्यांदा मी पिझोगमध्ये होते, आणि मग ते मिनी ज्युनियर सिनियर KG, आणि मग 1ली ते 8वी मी KHS मध्ये होते. ओके. आणि तिथे त्यावेळेला, आता मी असं ऐकलंय की खूप छान कल्चरल खूप सुंदर आता होतं, पण माझ्याला एवढं नव्हतं शाळेमध्ये. त्यामुळे तेव्हा स्पोर्ट्सला जास्ती प्राधान्य शाळेत दिलं जात होतं. पण टीचर्स खूप छान होत्या, आणि म्हणजे माझ्या टीचर्सनी जो काही मला सपोर्ट केला आहे ना, मी सांगू शकत नाही. म्हणजे मला काही टीचर्स, खांडेकर मॅडम आहेत, त्याच्यानंतर गोखले मॅडम आहेत, त्यांनी इतकं म्हणजे इतकं सपोर्ट केलं आहे म्युझिकच्या वेळेला, कारण मी सतत गात असायचे. आणि आता मी खूप बोलते, पण आय यूज टू बी अ क्वायट किड. मी खूप शांत होते आणि मी खूप शाय होते, म्हणजे मी बोलायचंच नाही. तेव्हा फक्त गुणगुणण्याचा आवाज आला की अच्छा केतकी असं असायचं फक्त. सो या शाळा 8वी नंतर मग मी एक्सटर्नल केलं, होम स्कूलिंग केलं. आणि कारण दुपारी मी यायचे 2:30 वाजता वगैरे शाळेतनं, आणि मग लगेच ट्युशन असायची मॅथ्स आणि सायन्सची. खरे मॅडम होत्या आमच्या, मस्त होत्या त्या. आणि त्याच्यानंतर लगेच गाण्याचा क्लास प्रतिभा कर्णिकांकडे होता. आणि सगळं करून यायचे मला 8-8:30-9 वाजायचे यायला. तर इतका लेट व्हायचं की मला होमवर्क करणं डिफिकल्ट होत होतं. मग बाबांचे मित्र आहेत, त्यांनी सजेस्ट केलं की तू तिचं ओपन स्कूलिंग कर, म्हणजे मग तेवढा वेळ ती गाण्याला देईल. शाळेने पण हा ऑप्शन दिला की तुला असं कधी वाटलं ना, तू यू कॅन जॉईन स्कूल अगेन, पण ट्राय डुईंग दिस. बरोबर. आणि शाळेने पण सपोर्ट केला. पण हा तो विचार तेव्हा करणं पालक म्हणून पण
हो कारण आता होम स्कूलिंग वगैरे थोडंफार प्रचलित झालेलं आहे. हो हो त्या काळी एवढं नसावं, कारण मी पण साधारण आपण एकाच वयाचं, तर मी Right. कधी होम स्कूलिंग कोणी केल्याचं माझ्या तरी निदर्शनात तेव्हा नव्हतं आलं. नाही तर मग ते कसं, म्हणजे तुझ्या पालकांनी म्हणजे कसं केलं म्हणजे आणि का केलं? राईट ऍक्च्युली का म्हणजे तास घरातले मिळवण्यासाठी केलं ते कळलं मला की अजून रियाज करता येईल, करेक्ट पण त्याच्या मागचा विजन काय काय होतं? होतं? कसं होतं की आधीच जर कळलं असेल की काय करायचंय पुढे आणि क्लिअर असेल तर मग सायन्स मॅथ्स हे शिकण्यासाठी म्हणजे शिक्षणासाठी डिग्री इज इम्पॉर्टंट हे ऑफकोर्स माहिती होतं. पण असं होत होतं की मी थकत होते, फिजिकली मी थकत होते. मग परत मग उशिरापर्यंत मग शोज पण असायचे आईबाबांचे, खूप दौरे असायचे. मग त्यांच्याबरोबर मी सतत दौऱ्यांना जायचे, कार्यक्रमांना जायचे इकडे तिकडे. मग कधी कधी शाळा बुडायची, पण दे यूज टू मेक शुअर की जास्तीत जास्त मी म्हणजे काय म्हणतात असं खूप बुडली नाही आहे शाळा. पण कधी कधी असं व्हायचं की पर्याय नसायचा, कारण तेव्हा ते पण स्ट्रगल करत होते. खूप भयंकर स्ट्रगल केलं आहे आईबाबांनी. आणि मग कधी मी मामाकडे असायचे, कधी काही नातेवाईकांकडे असायचे. पण ते व्हायचं काय की ते समहाव गणित नंतर जसं हायस्कूल म्हणजे 8वी 7वी अभ्यास जसा वाढत गेला तेव्हा असं लक्षात आलं की नाही, मी गाण्याच्या बाबतीत आणखीन फोकस्ड होतीये, तर मग आय नीड मोर टाइम फॉर रियाज. आणि देवकीताईंकडे मी नंतर जायला लागले तर तोही प्रॉब्लेम यायला नको की अरे मग ताईंकडे क्लास आहे तर मग शाळा आहे, कॉलेज आहे. म्हणून मग त्यांनी हा निर्णय घेतला की आपण ओपन स्कूलिंग करू. पण मला स्ट्रिक्टली बाबांनी असं सांगितलं होतं की केतकी, मग जर एवढा तू हे करतेस म्हणजे एवढा तुला बेनिफिट मिळतोय, तेवढा वेळ मग गाण्याला दिला पाहिजेस. बरोबर. आणि मग लगेच माझं देवकीताईंकडे शिक्षण सुरू झालं. काही लोकांनी असं थोडंसं हे होतं म्हणजे अगेन्स्ट होते की तू का तिचं ओपन स्कूलिंग करतोयस, तिची शाळा थांबवतोय. तू म्हणलं नाही, ती शिक्षण पूर्ण करणार आहे, अशिक्षित नाही ठेवणार आहे मी तिला. कारण माझी आई खूप स्ट्रिक्ट आहे. मग तिचं पूर्ण एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे, मग ती स्वतः मेरिट स्टुडंट आहे. त्यामुळे डिग्री हवी होती. पण मग ही फाउंड अ बेटर वे की कसं करायचं काय. आणि मग रियाजासाठी वेळ जसा मिळायला लागला तसं माझी एनर्जी सेव्ह व्हायला लागली. म्हणजे मी गाण्यावर जास्ती फोकस करायला लागले. मला मार्क मग अशा विषयांमध्ये चांगले ज्याच्यात होते तेच विषय मी ओपन स्कूलिंगमध्ये घेतले. म्हणजे मी प्राऊडली हे सांगेन की मला सायन्स, मी 10वीला नव्हतं, मला सायन्स मॅथ्स मला नव्हतं. असं करता येतं? हो, करता येतं. कारण 8वीपर्यंत होतं आणि मला चांगले मार्क मिळायचे. पण मग मी 10वीला बिझनेस स्टडीज घेतलं होतं, मी संस्कृत घेतलं होतं, होम सायन्स घेतलं होतं. त्याच्यानंतर हे नवीन आहे माझ्यासाठी की असं करता येतं 10वीत. हो मी 8वी नंतर, म्हणजे तुम्ही जर 14 पूर्ण असाल, माझा फेब्रुवारीतला जन्म, 14 पूर्ण असाल तर त्यांनी सांगितलं की डायरेक्ट तुम्ही 9वीच्या ऐवजी 10वीला बसा. त्यामुळे मी या आणि झालं असं की मी 9वी दिलीच नाही, 2 वर्षात 10वी दिली की आता मी तयार आहे पेपर द्यायला, आता मी जाऊन देऊ शकते. आणि मला आठवतं पहिली फिल्म माझी आरोही, NDA एक्झाम सेंटर होतं आणि कडकड ऊन, म्हणजे भयंकर ऊन होतं. आणि मी एकटीच होते संस्कृतच्या पेपरला आणि मी संस्कृतचा पेपर छान दिला. आणि नंतर मी 7 वाजताच्या शिफ्टला गेले होते फिल्मच्या शूटसाठी. आणि होम सायन्स होतं, त्याच्यानंतर सायकॉलॉजी पण होतं माझं, त्याच्यानंतर सोशल सायन्स होतं, अजून इंग्लिश मराठी हे 2 महत्त्वाचे म्हणजे भाषा माझ्यासाठी अत्यंत आवडीच्या, तर त्या घेतल्या होत्या. असं सगळं होतं. त्यामुळे खूप छान 12वीपर्यंत मी एक्सटर्नल होम स्कूलिंग केलं आणि होम स्कूलिंग नंतर मग मी पुणे युनिव्हर्सिटीकडनं एक्सटर्नल कॉलेज पण केलं. वा, मस्त. आणि तुला तो चांगला एक मध्य मिळाला ज्याच्यात दोन्ही करता आलं आणि डेव्हलप पण करता आलं तुझं स्किल्स आणि तुझा आणि अभ्यास. ताई जेव्हा बोलवायच्या तेव्हा मग मी क्लासला जाऊ शकायचे. बरोबर. पण हे जेव्हा तू लहानपणी करत होतीस तेव्हा म्युझिक म्हणजे संगीत हा केंद्रबिंदू होता सगळ्याचा, बरोबर? 100% केंद्रबिंदू. आणि आपण जेव्हा असं काहीतरी एकावर काहीतरी मेहनत करतो तर आपल्याला दुसरं काहीतरी लागतं, मे बी लिजरसाठी किंवा रिलॅक्सेशनसाठी. आपण आता त्याला टर्म्स देतो की आता मी हे करतो आणि आता रिलॅक्सेशनसाठी, पण तेव्हा आपण काही ना काहीतरी दुसरं करत असतो अनावधाने. काय काय आपण अनावधानाने काय काय आपण स्केचिंगच करतो किंवा काय लोकांना खेळच म्हणजे बोर्ड गेम्स खेळायला आवडतात लहानपणी, असं काही ना काहीतरी वेगवेगळं चालू असतं. तसं तुझं काही होतं का की
म्युझिक चालू होतं, शाळा वगैरे होती, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून काय ऍक्टिव्हिटीज तुला करायला आवडायच्या का लहानपणी? सुयोग, तुला सांगू का, मी ना खूप असे मला मित्रमैत्रिणी नव्हते. म्हणजे मी नवल वाटेल कदाचित, मला आत्ता 2018-19 मध्ये ॲक्च्युली मी म्हणेन की माझ्या 2-3 बेस्ट फ्रेंड्स झाल्या आहेत. म्हणजे मी खूप नव्हतेच मला मित्रमैत्रिणी. मी खूप घरी राहिले किंवा मी आईबाबांबरोबर टूर्सवर असायचे. तर माझा छंद जो होता ना म्युझिक व्यतिरिक्त, शाळेत असतानाचा छंद हा होता की मी असं एक फॅन्टसी जग तयार केलं होतं माझ्या अराउंड, ज्याच्यामध्ये ड्रॉइंग, पुस्तकं, म्युझिक आणि ते छान छान गोष्टीच्या कॅसेट्स यायच्या बघ. दॅट यूज टू बी माय वर्ल्ड. म्हणजे ते हां अजूनही गोष्टी आणि गाणी आठवतात त्याच्यातली. आणि दिलीप प्रभावळकर, त्याच्यानंतर सीमा देव, अशोक सराफ, छान छान गोष्टी. भाग 1, भाग 2. आणि काय दाढीवालं भूत वगैरे असे सगळे स्टोरीज असायच्या. तर तोच माझा छंद होता, पुस्तकं, छान छान गोष्टी. त्याच्यानंतर मला आठवतं थोडं म्हणजे पूर्ण गाणं नाही म्हणणार मी, थोडं मी कंपोजही करायचं तेव्हा. ते मला आवडायचं करायला. हाच माझा छंद होता, म्हणजे ऑल रिव्हॉल्विंग म्युझिक. आणि तू म्हणालीस फॅन्टसी वर्ल्ड क्रिएट केलं होतं. राईट. कारण एक इमॅजिनेशन पण खूप असतं. कारण मी पण काय बरंच इमॅजिन करायचो लहानपणी, असं तसं वगैरे. म्हणजे एपिसोड वेब सिरीज होईल. आजच्या एपिसोडमध्ये हे झालं, पुढच्या एपिसोडमध्ये हे एवढं लिटरली. म्हणजे कसं असायचं, माझ्यासाठी लहानपण सगळ्यात जास्ती जे मला आठवतंय प्रखरशानी, ते म्हणजे आईबाबांबरोबर टेम्पो ट्रॅव्हलरनी कार्यक्रमांना केलेले प्रवास. हे मला आठवतं. खिडकीमधनं बघायचं बाहेर, छान रात्रीची वेळ आहे, सुंदर अशी झाडं मागे जात आहेत, आणि तेव्हा सीडीमन होतं. मामानी माझ्या सीडीमन दिलं होतं. त्याच्यावर काही गाणी टाकली होती आणि सगळी 90s 80s जुनी लताबाई आशाबाईंची 2-3 इंग्लिश गाणी, अशी सगळी गाणी ऐकत जायचं आणि इमॅजिन करायचं फॅन्टसी वर्ल्डमध्ये. आणि कुठेतरी तेव्हा हे क्लिअर होत गेलं पिक्चर की मला गाणं करायचं आहे, मला एंटरटेनमेंट या क्षेत्रातच मला करायचं आहे, ज्याच्यामध्ये एवढी क्रिएटिव्हिटी आहे. यू कॅन क्रिएट व्हॉट एव्हर यू वॉन्ट, आणि त्याला काही लिमिट नाही आहे. त्यामुळे ते एक माझं जग होतं की ज्याच्यामध्ये मी खूप छान रमायचे. आणि मी म्हणेन की सेल्फ टॉक म्हणतात ना, तो तेव्हा जास्ती झाला माझा. म्हणजे काय म्हणतात, बाहेर मला असं भानावर आणायला लागायचं आई वगैरे, अगं जरा आपल्या जगात ये, असं असायचं तिचं, की किती स्वप्नाळू आहे ही, जरा कंट्रोल करा हिला, असं वगैरे. खरंच खूप होतं. आणि काही नाही, म्हणजे मी ह्याच जगात आत्ताही मला असं मी म्हणेन की त्या छोट्या केतकीने माझा हात सोडलेला नाही अजून. मी अजूनही तशीच आहे. मी अजूनही नाईट ट्रॅव्हल आणि गाणी हे अजूनही आहे माझं. आणि मी जवळजवळ 200-300 वेळा हम आपके है कौन किंवा राजश्री प्रोडक्शन्सच्या फिल्म्स बघितल्या असेल, पण आय कॅन नेव्हर गेट इनफ ऑफ इट. त्यामुळे त्या सगळ्या म्युझिकनी, त्या गाण्यांनी आणि फिल्म्सनी माझं लहानपण खूप सुंदर केलंय. मस्त, अप्रतिम. मगाशी तू म्हणालीस की लवकर उठायचीस आणि काय काळ आई तिचा ऑलरेडी कार्यक्रम असायचा म्हणून सकाळी ते 2 बॅगा वगैरे ते तू म्हणालीस. तर लहानपणीपासून तू हे सगळं बघत आलीस घरातच की दौऱ्यावर चाललेत, कार्यक्रमाला चाललेत, लाईव्ह कॉन्सर्ट आहे किंवा काय काळ शूट पण असतात लाईव्ह कॉन्सर्टचं. तर ते सगळं बघताना तुला लहानपणी काय वाटायचं? कारण शाळेत हा मुद्दा येतो, कारण आपल्या प्रत्येकाचे आई वडील काय काय वेगवेगळे करत असतात. साधारण साम्य असतं सगळ्यांच्या ह्याच्यात, की नोकरी करतात किंवा घरी असतं, हाऊस वाईफ आहे, हाऊस मेकर, जबरदस्त काहीतरी असं, किंवा डॉक्टर वगैरे. तर मग त्यावेळी तुला ते कसं रिलेटेबल वाटायचं का, की अरे हे माझ्या घरी असं आहे, ह्यांच्या काय हे? ॲक्च्युली काय व्हायचं की आई खूप बिझी असायची. त्यामुळे बाबांनी हे डिसिजन घेतलं होतं की तो कमालीचा सपोर्टिव्ह आहे म्हणजे मला आणि आईला. त्यामुळे त्यांनी हे खूप सहजता म्हणतात ना, त्यांनी एक डिसिजन घेतलं होतं की आई व्यवस्थित तिच्या करिअरकडे फोकस करेल आणि शाळेला नेणं आणणं किंवा काय प्रोजेक्ट्स, अभ्यास घेणं हे बाबांनी केलं. मग परत एक 5वी नंतर एक काळ आला जेव्हा आईने अभ्यास घ्यायला सुरुवात केली होती.
आणि मग नंतर परत असं झालं की मग नंतर परत बाबा घ्यायला लागला, कारण ती यायचीच 1:30 वाजता 2 वाजता रात्री कार्यक्रम करून, आणि मग 5 वाजता उठून ती डबा करणार माझ्यासाठी. हे कुठेतरी तिच्याही आवाजाला राईट नव्हतं, म्हणजे कुठल्याही गायिकेच्या आवाजाला जागरण वाईट आहे. त्यामुळे मग बाबांनी असं केलं की सकाळचा कुकर मी लावेन, मग उभात मी करेन, एवढं त्यांनी केलंय. पण मला वेगळं हे वाटायचं की पेरेंट्स टीचर्स मीटिंगला कधी कधी ते नसायचे, पण ना ते कुठेतरी अंडरस्टँडिंग शाळेमध्ये पण होतं, कारण लोकांना माहिती होतं की आई माझी कोण आहे किंवा कसं आहे, त्यामुळे ते एक्सपेक्ट नाही करायचे. पण मग नंतर बाबा कॉम्पन्सेट करायचा, तो ठरवून नंतर, किंवा कधी आईला वेळ मिळाला तर आई करायची की नाही मग आपण थोडं लेट जाऊ. त्या आधीच टीचर्सना सांगायचे की आम्ही नंतर येऊ, पण आम्ही बोलायला येऊ, म्हणजे की कसं काय होतंय. एका वर्षी तर असं झालं होतं की आईची बेस्ट फ्रेंड माझी क्लास टीचर होती आणि मला वर्षभर माहिती नव्हतं की, आणि मी इतकी शांत होते क्लासमध्ये आणि व्यवस्थित चांगले मार्क पडायचे मला, आणि म्हणलं ह्याच मलाच का विचारतात, केतकी टेल मी द आन्सर, केतकी हे केतकी ते. म्हणलं ह्या नवीन आल्यात स्कूलमध्ये आणि मला काय विचारतायत ह्या. आणि रिपोर्ट डेच्या दिवशी शेवटी अगं सुधा कशी आहेस वगैरे म्हणून टाळ्या बिळा. म्हणलं सिरियसली. ते ॲक्च्युली टीचर्सनीच सांगितलं होतं की तिला सांगू नका सध्या की आपण मैत्रिणी आहोत. त्यांची नागपूरची चांगली घट्ट मैत्री होती. सो असे पण किस्से आहेत. हेही दुःख होतं. आई तुझी नागपूरची आहे का? मी पण नागपूरची आहे. हो का? सगळेच नागपूरचे आहोत. माझा जन्म पुण्यात कधी आलात तुम्ही? मी 1.5 वर्षाची होते तेव्हा. ओके, म्हणजे तुझं मॅक्स पुण्यात आधी वगैरे सगळं. हां, पण म्हणजे मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वगैरे नागपूरला जायचे. हां, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये नागपूरला जाणं. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कारण तो एकच वेळ होता आम्हाला. नाही तर मग आईबाबांचे कार्यक्रम असायचे तेव्हा. नाहीतर मग नागपूरमध्ये नातेवाईक सगळे नागपूरला? हो, आजी आजोबा आमचं घरच आहे ना नागपूरला. त्यामुळे काका आजी आजोबा होते तेव्हा आजोबा सुद्धा. सो असं सगळं नागपूरला, आणि मजा यायची खूप. आणि नागपूरला सगळे दर्दी लोक आहेत म्युझिकचे, त्यामुळे नागपूरला गेल्यानंतरही 2-3 रात्रीचे 2-3 पर्यंत गाणी गाणार सगळे. आमच्या घरी सगळे म्युझिक लवर्स आहेत, त्यामुळे सगळे गातात. सगळे दोन्ही काका माझे कीबोर्ड आणि हार्मोनियम वाजवतात. माझी काकू क्लासिकल गाते. माझा भाऊ पण क्लासिकल गायचा. त्याच्यानंतर बहीण माझी तबला शिकली आहे. तर सगळे म्हणजे माझा सख्खा चुलत भाऊ अमेय, तो साऊंड इंजिनियर आहे. सो असं सगळं म्युझिकमधलेच आहेत सगळे. त्यामुळे सुट्टीत पण धमालच असतील सगळी. हां, अगदी. म्हणजे सगळे गायला बसणार आणि मस्त एक मैफिल जमायची. नागपूरमध्ये खूप उकडत असेल ना गरमीमध्ये, मे महिन्याच्या सुट्टीत? हो, खूप. अरे एकदा मला बाबा बसनी आला होता की ये तू आपण जाऊयात वगैरे, आणि असा बसमध्ये बाजूला मी बसले त्याच्या. म्हटलं मी ओळखू नाही शकत, मी एवढी टॅन झाले होते की, आणि मी खूप खेळायचे उन्हात, आणि मग सायकल रिक्षाने फिरणं खूप सुंदर. त्यामुळे मग तानी फिल्मचं शूट जेव्हा केलं तेव्हा सायकल रिक्षा सगळं नागपूरला शूट म्हटल्यानंतर मज्जा. माय हुड. हो अगदी मजा यायची खूपच. पण लहान मग असं गावी जातो हे नागपूर राहील असेल ना तुझ्यासाठी? नागपूरच होतं. हो, आणि मी आणि माझा भाऊ सायकल रिक्षा एक करायचो आणि अख्खं नागपूरमध्ये फिरून यायचो. तर अभी किधर जाना है भाई, बता दो एक बार, क्या घुमा रहे हो मुझे. मग आम्ही प्रीती समोसाला थांबणार, तिकडे समोसा खाणार. मग मध्येच कुठेतरी तिथे एक छोटंसं शॉप आहे, गिफ्ट शॉप आहे, पण त्याचं काहीतरी लहानपणापासून अट्रॅक्शन आहे. नेहा नावाचं शॉप मला आठवतं. तिथे जाऊन नेल पॉलिशच घेणार, ती छोटी छोटी अशी, तेव्हा ती 5 रुपयाची 10 रुपयाची मिळायची, अशी सगळी क्रेज. अरे, आणि आजीच्या हातचं खसचं सरबत तिकडे जाऊन प्यायचं. आजी आणि आजोबा आम्ही येणार म्हटल्यानंतर आजोबा म्हणजे असे थैल्या भरून आईस्क्रीम आणि म्हणजे रास्बेरी तो बार असायचा बघ, मँगो बार, डॉली हा, मँगो डॉली, रास्बेरी डॉली, हा. आणि मग खसचं ते सरबत. माझी आज विचारते आज कुठलं सरबत, मग त्या बाटल्यांकडे बघायचं, ग्रीन,
येल्लो, ब्लू, मला काय खसबीस कळायचं नाही, मला ग्रीन, पर्पल. आणि रोज पर्पलच देत जा. पर्पल अजून कुठलं पर्पल असं असेल, होतं तेव्हा नव्हतं. पर्पल असतं. हा, माझ्यासाठी पर्पल मी काही पिन. ब्लू पी टी असतं ना, हर्बल टी आहे. हो हो हो. त्याच्यात ब्लू पी टाकतात ना, हा, तर त्याच्यात तू लिंबू पण देतात, बाजूला पण देतात. तर Correct. लिंबू पिळलंस ना तर ते ब्लू टी आहे ती पर्पल होते. ओ, मग घ्यायला पाहिजे. सायन्स. एव्हरीथिंग पर्पल, म्हणजे मला सगळं पर्पल. लॅव्हेंडर ऍक्च्युली इज द राईट वर्ड. मला लॅव्हेंडर खूप आवडतो कलर. रंग सुंदर. रंग कोणता खेळलेस कधी? नाही, माझा इंग्लिश मध्ये कलर विच कलर डू यू वॉन्ट. तसा. ओ हा, हो हो हो, शाळेत खेळले ना ते. आणि हा, टिपी टिपी टिप टॉप विच कलर डू यू वॉन्ट, ते होतं ना. हे वेगळंच आहे काहीतरी. हे होतं ना ऍक्च्युली, आम्ही शाळेत खेळायचो, ते असं बनवायचो आणि मग टिपी टिपी टिप टॉप विच कलर डू यू सुखदाने वॉन्ट. बनवलं ते. आमच्या तिथे होतं रंग कोणता. मग मी ठाण्यात एकदा आत्याकडे आलो, तिकडच्या बिल्डिंग मधली मुलं कलर विच कलर. मी बोलो 1 सेकंड, भाषा का बदलली. कलर आणि रंगाने असं काय फरक पडणार आहे. बरोबर आहे. पण ती सगळी मुलं पण एकदम सगळी मुंबईतली मुलं होती ना, मुंबई ठाण्यातली. आणि मी कसा गावात, सॉरी दापोली सारख्या सुंदर गावातला आलो होतो ना. दापोली कनेक्शन आहे आपलं. एक नंबर कनेक्शन. एक नंबर. येस, आमची दापोली वा वा, कनेक्टेड, वेल कनेक्टेड आहे. मामाचं गाव. हो, क्या मामाच्या गावाला जाऊया असं म्हटलं तू दापोली. आलेस तू दापोलीला एकदा. हा, कारण तुला किंबहुण्याचा रेफरन्स कळला म्हणजे तू एकदा तर आलीच. हो हो हो. आणि म्हणजे तिथे खूप छान, मला कोकणाचं सगळंच आवडतं. आणि एस्पेशली शांतता. म्हणजे मी ना असे स्पॉट्स ना पुण्याच्या आजूबाजूला ठेवलेत जे मी सांगितले नाही आणि मी सांगणार पण नाही. शोधा तुम्ही. पण आता खडकवासला खूपच क्राऊडेड झालेलं आहे पुण्याच्या बाहेर. तुम्ही आणखीन पुढे 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 असे काही 4-5 असे स्पॉट्स ठेवलेत की जिथे सुंदर अशी नदी वाहते. समोर बघितलं तर लिटरली म्हणजे स्वित्झर्लंडपेक्षाही काही कमी नाही आहे आपलं महाराष्ट्र. त्यामुळे मला असं वाटतं की अशा स्पॉट्सला म्हणजे मी अशी उतावीळ असते जाण्यासाठी. म्हणजे मला असं होतं की मला जायचं. आणि मी तिथे जाऊन गाणी वगैरे कंपोज केली आहेत, लिहिली आहेत, कविता लिहिल्या आहेत. असं मला आवडतं. हो, कारण युरोपला असताना ते करायचो आम्ही. पिकनिक कुठे पण जा, असं पार्कमध्ये किंवा असं लेकच्या बाजूला असं अंथरले. करेक्ट. मी जाऊन आले युरोपला. सो अप्रतिम, सुंदर. तसं मला महाराष्ट्रात करायचं. एकदाही आय थिंक चटई घालून झोपून पुस्तक वाचलेलं नाहीये बाहेर कुठे. माझ्यासाठी ते खूप चांगलं होतं. दापोलीकडनं आपण पुण्यात जात होतो आणि तो रस्ता, हो, ताम्हाणी घाट. आणि अरे काय सुंदर, ब्युटिफुल, फार सुंदर. खिंड. हा, ते खिंड आली मध्येच. बरोबर. म्हणजे टर्न मार. कोणता घाट आहे तो? ताम्हाणीच घाट आहे बहुतेक. ताम्हिणी. हा, ताम्हिणी. तर तिकडनं असं टर्न वरती आपण हिलटॉप वर टर्न घेतो तेव्हा 2 डोंगराच्या मधनं. हो, खूप सुंदर. तो रस्ता मी मुंबई दापोलीच करतो ना, मी पुण्यात जास्त येत नाही तिकडनं. तर ते पहिल्यांदा येतो आपण खडकवासला पुढे. खरंय, स्पॉटवर जाऊ आपण. अरे खरंच फार सुंदर. म्हणजे तिथे काहीच नाहीये आणि तो तितकाच सुंदर. खडकवासला एवढाच सुंदर स्पॉट आहे आणि तो कसा काय अजून सापडलेला नाहीये कोणाला. सो फॅसिनेटिंग. माझा बोर्ड लावेन मी नंतर तिकडे. केतकी काय म्हणतात त्याला, स्थळ. केतकीचे स्थळ. हे किती चुकीचं वाटतंय पण. नको तिकडे नको जायला. रम्य ठिकाण असं मी बोलणार होती. एक बेंच. बेंच चांगली कल्पना आहे. त्याच्यावर बसून लोक विचार करतील. जिच्यावर मी एकटी बसेन. क्लिअर केलं. सिंगल सीटर. करेक्ट. सिंगल सीटर बेंच पण असतात. हा, आहे. करेक्ट. ऍब्सोल्युटली. नाही पण नको. तर आपण कुठे जात नाही आहोत. आपण इथे म्हणजे निसर्गरम्य, इन्स्पिरेशन, कविता करेक्ट वगैरे असं तिकडे होतो आपण. येस. लहानपणी आई आणि सगळ्यांना असं परफॉर्म करून बघताना तुला स्टेजवर तेव्हा काय वाटायचं? असं एकदम आतून वाटायचं की मी पण जाते आता पटकन? ऍक्च्युली स्टेजवर परफॉर्म करताना कमी, आणि मी स्टेजच्या मागे जास्ती बसले. विंगेत बसले. मी विंगेत बसलेले आहे. आणि विंगेत मी एक खुर्ची टाकून अशा 2 खुर्च्या जोडलेल्या असायच्या समोरासमोर.
समोर पाय ठेवायचे समोरच्या खुर्चीवर आणि अशी ड्रॉइंग करत बसायचे. आणि आईच्या सगळ्या ज्या ज्या गायिका मैत्रिणी आहेत त्या सगळ्यांच्या डायरीच्या पाठीमागच्या पानांवर माझी चित्र काढलेली आहेत. अत्यंत अशी बालिश, अशी छान पण निरागस अशी चित्र आहेत. आणि असं म्हणता येईल आणि माझी एक खूप क्यूट अशी आठवण म्हणजे अमरावतीला कार्यक्रम होता आणि खूप थंडी होती. रवींद्र साठे काका, आई असे सगळे गायला होते आणि माझं होमवर्क वगैरे झालं करून आणि आई अशी फक्त मागे बघायची, केलं का गं, केलं का कम्प्लीट असं बघायची ती. आणि मग हो करते वगैरे सगळं झालं लिहून आणि मला झोप यायला लागली. आणि ना सगळे आईच्या बरोबरचे जे म्युझिशियन काका लोक जे आहेत त्यांनी इतके लाड केलेत माझे, इतकी काळजी घेतली आहे. आणि सगळे तेव्हा स्ट्रगल करत होते, सगळे नवीन होते. आणि आमचा आनंद ट्रॅव्हल आणि माझा आनंद मी तुला सांगते की मी स्टेजवर बाबाच्या कीबोर्डच्या सॉफ्ट केसमध्ये, म्हणजे मी झोपले चालू कार्यक्रमात. हो चालू कार्यक्रम, कारण खूप लहान होते मी, 4 वगैरे वर्षाची असेल मी. आणि थंडी वाजायला लागली आणि अमरावती विदर्भात म्हणजे थंडी, मरणप्राय थंडी. आणि झोपले मी आणि मग काय पांघरायचं, तर बाबा ज्याने कीबोर्ड पॅक करायचा ती शाल मी घेतली आणि अजून थंडी वाजायला म्हणून त्या कीबोर्डचं वरची फ्लॅप अशी मी झोपले होते. तर बाबांनी नंतर बघितलं, अरे झोपले माझ्या कीबोर्डच्या केसमध्ये. सो अशी छान आठवण आहे. पण परफॉर्म करताना मी आईला जे बघितलंय, आय थिंक ते ना एक शिक्षण होतं माझ्यासाठी. म्हणजे आई इतकी मेटिक्युलस आहे ना सगळ्या गोष्टींच्या बाबतीत, अत्यंत निष्ठेनी आणि अत्यंत तयारीने ती एक एक गाणं तिने गायलेलं आहे. तेच डिसिप्लिन मी लहानपणापासून बघत आले. त्यामुळे माझ्या गाण्यात किंवा मी गात असताना माझा हाच प्रयत्न असतो की मी त्या डिसिप्लिननी आणि त्या भक्तिभावाने मी गाईन. म्हणजे मी तिच्याकडनं हे शिकले की कुठल्याही पॉइंटला ना गाण्याला गृहीत नाही धरायचं. आता येतंय मला, नो, कधी तुम्हाला टपली बसेल, यू नेवर नो. त्यामुळे कुठलंही गाणं गाताना, मग ते भलेही कार्यक्रमातलं अनेक 10 गाणं गायलेलं असो, नाहीतर पहिल्यांदा परफॉर्म करत असेल ते गाणं असो, अत्यंत निष्ठेने ते केलं पाहिजे. म्हणजे आई इतके वर्ष जी काही लताबाई आशाबाईंची लोकांना आवडणारी जी गाणी जी गावी लागतात लोकांची आवड म्हणून, की कधी कधी कंटाळा येतो किती वेळा गाणार, पण त्याची ती प्रॅक्टिस दरवेळेस ती करते. हे मी कुठेतरी तिच्याकडनं स्टेजवर हे शिकले. मग ते परफॉर्मिंग आर्टिस्टकडनं स्टेजवर मिळालेलं एक शिक्षण आहे. या तर ते ग्रास्प करतच गेलीस. ते मी ग्रास्प पहिली मोमेंट काय होतं जेव्हा तू स्टेजवर जाऊन परफॉर्म केलंस? ॲक्च्युली ती खूप स्पेशल होती. माझ्या काकाचं लग्न होतं आणि मी 3 वर्षाची होते आणि माझ्या आजोबांनी मला उचललं आणि स्टेजवर बसवलं की गा आता. आणि मी येराते ये मौसम गायले होते 3 वर्षाची. हो, आणि येराते ये मौसम अशी गायले होते मी. आणि मी अशी बघते आईकडे, बरोबर आहे ना, आई मग आईकडनं 2दा गा, आता हे कडवं पहिलं, एकदा ह्याची ओळ पहिला, एकदा ही ओळ 2दा, असं चाललं होतं. आणि आजोबा होते समोर. आणि मी असं म्हणेन की आमच्या फॅमिलीतला सगळ्यात टॅलेंटेड आर्टिस्ट वॉज माय आजोबा. म्हणजे उत्तम दिग्दर्शक, उत्तम लेखक, उत्तम अभिनेते, उत्तम चित्रकार. म्हणजे त्यांचं कमालीची चित्र. आणि मी सांगेन की आम्ही कारंजाला बाबा दर्शनाला जेव्हा जेव्हा तो जातो तेव्हा तो नेहमी आजोबांची आठवण काढतो. कारण कारंजाला जी नृसिंह सरस्वतींची जी मूर्ती आहे ती त्यांचे डोळे आजोबा करायचे. म्हणजे त्याच्यासाठी आजोबांना बोलवलं जायचं. आणि ते खूप सुंदर काय म्हणतात, एक मान मिळाला आहे तो आमच्या फॅमिलीला. आजोबा बाहेर असं म्हणजे आंघोळ करताना म्हणजे हे करायचं, बाल्टीनी पाणी घ्यायचं आणि ओल्या ह्याच्यात वस्त्रात जायचं आणि ते करायचं. तर ते आजोबा करायचे आणि अमेझिंग आर्टिस्ट. सो आजोबा पुढे असे कार्यक्रमाला माझ्या पहिल्या परफॉर्मन्सला बसलेले होते की गा आता असं. त्यामुळे ते मी कधी बाबांचे बाबा. आणि त्यांनी माझं पहिलं
ही इज द रिझन की मी स्टेजवर जाऊन बसले आणि तिथनं सुरुवात झाली असं म्हणेन मी. किती सुंदर. मग तुला आजोबांबरोबर पण टाइम स्पेंड करता आला सुरुवातीला? हो, म्हणजे आम्ही 5 भावंड, आमच्यामध्ये म्हणजे कझिन्स आम्ही, सगळ्यात जास्ती मला मिळाला टाइम स्पेंड करायला आणि प्रचंड आवड सगळ्या गोष्टींची. आणि कुठेतरी मला असं वाटतं ना, ते मल्टी फॅसेटेड की सगळ्या कलांसाठी एक आदर. तो मला जे आवडतं की मला चित्रकला आवडते, मला वाचन आवडतं, मला कविता आवडतात, मला चांगल्या चांगल्या मूव्हीज बघायला आवडतात, गाणं तर आहेच, अभिनय आहे, हे सगळं आजोबांमुळे. कारण आजोबा असेच होते माझे, त्यामुळे. आणि आमच्या घरी किशोर कुमार फॅन सगळे. ही वॉज ऑल्सो लाईक दॅट. राईट. कारण हे किती महत्त्वाचं आहे ना, कारण आजोबाच एवढ्या क्रिएटिव्ह फील्ड्समध्ये ते काम करत होते, इंटरेस्टने किंवा काम म्हणून, पण इन जनरल प्रोफेशनली ते काम नव्हते करत. म्हणजे त्यांना आवड होती, कारण इंडस्ट्रीमध्ये कोणीच नव्हतं आमच्या घरी. ओके. इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्री किंवा म्युझिक इंडस्ट्रीमध्ये कोणीच नव्हतं. म्हणजे आईबाबांनी जो स्ट्रगल केला पुण्यातल्या म्युझिक फील्डमध्ये, त्यांनी प्रखर्षाने काम केलं. आई फिल्म्सना नंतर गायली, म्हणजे पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं कोणीच तसा कनेक्ट नव्हता. नाही. मी असा विचार करत होतो की आता आजोबा एवढं सगळं क्रिएटिव्हली करत होते, त्यामुळे त्यांना त्याची जाण होती की ह्याचं काय, त्याला महत्त्व पण त्यांना कळत होतं, किंवा इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल मे बी फुलफिलमेंटचं असेल, किंवा मला छान वाटतंय त्याचा तो आनंद, हे सगळं त्यांना बऱ्यापैकी माहीत असल्यामुळे पुढच्या पिढ्या ज्या येतात ना, त्यांना पण ते करताना थोडं एंट्री बॅरियर कमी होत जातं. हो. त्यामुळे तुझे आईबाबांचं पण जे असेल कलेकडचं, आणि मग आता तू ऑलमोस्ट 3rd जनरेशन म्हणता येईल त्या आर्ट एक्सप्लोरेशनचं, त्यामुळे ते किती सोपं होऊन जातात. ते मला असं वाटतं तेही असू शकतं एक विचार करण्याची पद्धत तुझ्या आईबाबांची, की हिचं गाणं चांगलं आहे तर मग आपण शाळा नको, आता होमस्कूलिंग. नाही, ऍक्च्युली सांगू का, म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, येस, मी हे म्हणेन की गाण्याच्या बाबतीत दृष्टिकोन जो डेव्हलप व्हायला पाहिजे, तो आईबाबांचा आजोबांमुळे किंवा ऐकून झाला, तो त्यांनी स्वतः पण खूप डेव्हलप केला. बरोबर. कारण आई ज्या बॅकग्राऊंडमधून आली, अत्यंत डिसिप्लिन्ड बॅकग्राऊंड, पण गाण्याची प्रचंड आवड. म्हणजे माझ्या आईच्या आजोबांनी तिला साथ करण्यासाठी म्हणून तबला ते शिकले, की मला रेडिओवर क्लासेस असायचे त्या काळी, तर मला माझ्या मुलीला रियाजात तबल्याला साथ करता यावी म्हणून मी रेडिओवरनं हे क्लासेस घेऊन मी शिकणार तबला, असं माझ्या आजोबांनी, आईच्या वडिलांनी केलंय. सेम आवड, म्हणजे दोन्हीकडे ती आवड होती. हां, त्यामुळे एक ती आवड होती, पण त्याचं करायचं काय, हे कुठेतरी बाबा आणि आईनी एक दे पुट देअर फूट डाऊन, की आता ह्याचं काहीतरी केलं पाहिजे, ह्याला प्रोफेशन कसं करता येईल. आणि त्यामुळे तो स्ट्रगल भयंकर त्यांना, म्हणजे त्या स्ट्रगलमधनं आई बाबा गेलेत. प्रचंड पैसे नसायचे. मला आठवतं की बाबाने हे डिसिजन घेतलं होतं की वन फाईन डे, म्हणजे लिटरली वन फाईन डे हे डिसिजन घेतलं की मी पुण्याला जातोय सुवर्णाला घेऊन. सगळे असे घरात चकित झाले होते की अरे कसं काय, का नाही, तिचं गाणं इकडे नाही होणार, तिला पुण्यातच जाण्याची गरज आहे. सो तिच्या करिअरसाठी आय थिंक मला हे डिसिजन घेणं गरजेचं आहे, म्हणून ते पुण्यात आले. आणि त्यांच्या त्या एका डिसिजनचा फायदा मला झाला. म्हणजे मला आठवतं की सुरुवातीच्या दिवसांमध्ये पैसे नसायचे, आणि आईनी 8 दिवस 10 दिवस म्हणजे असं वरण भात खिचडी असं केलं. म्हणजे भाजी आणायला पैसे नसायचे. आईनी 200 रुपये ठेवले होते, की 100 रुपयाची माझी बाल विकास मंदिरची फी भरली होती तिने, आणि 100 रुपये तिने ठेवले होते की मेडिकल इमर्जन्सी आली तर काय. कारण बाबा मार्केटिंगमध्ये होता बजाज ऑटोला, आणि तो 15 दिवस तो टूरवर असायचा. म्हणजे त्यांनी सुरुवातीला डोर टू डोर मार्केटिंगसुद्धा केलेलं आहे बाबांनी. त्यामुळे इतके धक्के पचवलेत की हे सगळं मी बघितलं आहे, ते अनुभवलं आहे त्यांच्याबरोबर. त्यामुळे ती एक गाण्यासाठीची आच आणि त्याची व्हॅल्यू ती तेव्हापासनं आली. किती छान. कारण स्ट्रगल आलाच आता आईबाबांचा जसा विषय चाललाय आपला, की त्यांनी त्याकाळी तो डिसिजन घेऊन ते पुण्याला आले, काम केलं. आणि हे सगळं करताना पहिले तर इंटेंटच खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यांना माहिती होतं की ह्याचं जे आपण करतोय हे पुण्यात गेल्यावर अजून बेटर होईल, किंवा आपल्याला संधी जास्त मिळेल इकडे. राईट. तर तो पहिला मुद्दा आलाच की ते विचार करून ती ऍक्शन घेणं
करेक्ट. कारण बरेच लोक विचार करतात पण ती ऍक्शन यायला वेळ लागतो. पूर्ण घर कुटुंबाला घेऊन आपल्याला इकडे यायचं आहे. करेक्ट. तर ते करणं एक जबरदस्त आहे, तो विचार आणि ती ऍक्शन आय फील. आणि दुसरं जसं म्हटलं की त्यांनी वेगवेगळ्या ही कामं पण केली, डोर टू डोर वगैरे. हे सगळं करत असताना आय थिंक आपल्याला समजत जातं की आपल्याला काय करायचंय आणि काय आवडतंय, आणि मग ते जेव्हा आपण करायला लागतो ना तेव्हा आपण ते जास्त ग्रँटेड घेत नाही, कारण आपल्याला माहिती असते ग्राउंड रियालिटी काय. ॲब्सोल्युटली. त्यामुळे ते आय थिंक ते मग ते विचार आणि दॅट स्कूल ऑफ थॉट जो आहे ना तो पण आय थिंक खूप इंटेन्स असतो, खूप महत्वाचा आहे. आणि त्यामुळे ते जे काय मी स्ट्रगल बघितलेत आई बाबांचे काय, किंवा तो काळ जो काय आम्ही अनुभवलाय की जेव्हा खरंच नसायचे पैसे. म्हणजे मला आठवतं की माझी मैत्रीण एक होती आणि शी वॉज व्हेरी वेल टू डू. तर मला हे ना टर्म्सच माहिती नसायचे, पॉकेट मनी म्हणजे काय किंवा असं, किंवा काय म्हणतात की तिने माझ्या एका वाढदिवसाला अशी तेव्हाची बऱ्यापैकी महागडी अशी मेकअपची किट, आय शॅडोची किट मला दिली होती. आणि मी एकदम बापरे असं झालं होतं मला. आणि म्हणजे आपल्या वेळेला त्या काळी जर आपण भातुकली खेळतोय, आपल्याकडे काय असेल फार फार तर काय म्हणतात गॅस आणि सिलेंडर आणि हे, तेव्हा तिच्याकडे बार्बीचा किचन सेट होता, त्याला डिशवॉशर वगैरे होतं. तर बाबाच्या ते डोक्यात बसलं होतं आणि त्यांनी ते ठरवलं होतं की हे मी एक दिवस केतकी करता मला घ्यायचंय. त्यामुळे तसे दिवस आम्ही बघितल्यामुळे आता जेव्हा हे सगळं देवाच्या कृपेने मिळतंय किंवा मिळालंय, इतकं ते असं ड्रीम लाईक ऑलरेडी वाटतं की आता मला असं वाटतं की आता मला त्यांना लक्झरियस लाईफ द्यायचंय, आता मला त्यांना इतकं रॉयल्टीमध्ये ठेवायचंय. तर मला कुठेतरी ते माझं गोल आहे की खूप छान आईबाबांनी गाईड केलं. म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंगपासून गाण्याच्या प्लॅनिंगपर्यंत सगळं त्यांनी मला खूप छान गाईड केलं की आज माझं घर झालं स्वतःचं. स्वतःच्या भरोशावरती एक उडी घेण्याची ताकद आईबाबांनीच दिली. पण आता माझं नेक्स्ट गोल हे आहे की मला त्यांना अशी लाईफस्टाईल द्यायची आहे त्यांना की म्हणजे रॉयल ट्रीटमेंट. दॅट्स माय गोल. त्यामुळे ती जे तू म्हणलास ना की आपण ते गृहीत नाही धरत, मग ते प्रत्येक कामात सतत रिमाइंड होत राहतं की आता हे 100% करायचं आहे, हे 100% करायचं आहे. आणि मला आई खूप छान सांगायची की आशाबाईंचं एक वाक्य आहे की गाणं असं गा की ते माझं शेवटचं गाणं आहे, ह्याच्यानंतर मला गायला नाही मिळणार आहे. तर मी प्रत्येक वेळेस मी हा थॉट इतका पक्का डोक्यात ठेवला आहे की मला बाकी ऑपॉर्च्युनिटीज नंतर मला गाण्याला गृहीत नाही धरायचं. हे माझ्यासाठी खूप म्हणजे मी असं धरून ठेवला आहे तो थॉट डोक्यात. किती मस्त. तर बोटीला तर म्हणतात माहिती आहे का तुला? खरंच? हो. आता आमच्या दाभोळ ऐकून माहिती असेल ना, दाभोळ गुहागर. ऑफकोर्स गुहागरला शूट केलंय मी. तर तिथे मध्ये खाडी आहे ना ती. हो. तर इकडनं तिकडे जाते त्याला म्हणतात तर आली आहे, 5ची तर आहे. बर. वा, कुठच्या राईम झालंय तर वर बर. तर संगीत त्याच्याबद्दल बोलत होतो आपण. त्याच्यावर मला प्रश्न असा विचारायचा होता तुला की सुरांवर बरंच लक्ष होतं, जसं नोटेशनचा अभ्यास झाला किंवा रियाज झाला, सा लावणं सकाळी उठून, किंवा क्लासेसला जाणं, आई बाबांचं पाहणं, घरी बसून आपला अभ्यास करणं. ह्याच्यात तुला शब्दांवर कधी हे झालं का, म्हणजे फोकस किंवा त्याच्याबद्दल ते एन्जॉय करायला लागलीस का तू कधी? हो, अर्थात. मी शब्द खूप एन्जॉय करते. आणि ना प्रत्येक जॉनरची मजा वेगळी असते. काही जॉनर्स असे असतात ज्याच्यामध्ये सुरांवर सूरप्रधान काही जॉनर्स असतात आणि काही शब्दप्रधान. जसं गझल जर असेल तर ती शब्दप्रधान आहे. म्हणजे जर रदीफ काफिया जर म्हणतो, आपल्याला जर एखादा शेर पोहोचवायचा असेल तर चाल हे माध्यम आहे आणि तुम्ही शब्द पोचवताय की अब के हम बिछडे तो कभी ख्वाबों में मिले. अच्छा, मग पुढे काय, ह्याचं काय, व्हॉट इज द क्लायमॅक्स ऑफ दिस? हे अब के हम बिछडे तो कभी ख्वाबों में मिले, जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले, असं. किंवा सुरेश भटांच्या की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. हे गझलचं एक सौंदर्यच हे आहे की पहिल्या ओळीमध्ये एक खूप उत्सुकता तयार
करते पहिली ओळ आणि मग त्याचं एक कन्क्लुजन जे येतं ते दुसऱ्या ओळीत येतं, ते चालीत पण दिसलं पाहिजे. तर हा अभ्यास जेव्हा मी करायला लागले माझं असं झालं की अच्छा हे असं आहे. मग ती कॉम्पोजिशन पण तशी बांधली आहे. अब के हम बिछड़े तो शायद कभी ख्वाबों में मिले. आता कोमल दैवतावर थांबवलंय म्हणजे इथे संपलेलं नाहीये. काय तर जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले अब के हम बिछड़े, इथे संपलं. तिथे रेझोल्युशन आलं. तर शब्दांकडे माझं तेव्हा लक्ष गेलं जेव्हा मी मिराजे गझल किंवा सुरेश भटांच्या गझल्स ज्या आहेत त्या मी ऐकायला लागल्या. आणि आपल्या मराठीमध्ये इतकं सुंदर लिहिलेलं आहे. म्हणजे भट आहेत, बाभा बोरकर आहेत, शांता शेळके आहेत. जसं मला बाबा बोरकरांचं अनंता तुला कोण पाहू शके, शेवटचा अंतरा मला खूप आवडतो की नवी भाव पुष्पे तुला वाहिली अशी अर्पियली भक्ती बाष्पांजली. हे कसं सुचू शकतं? आणि तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो. म्हणजे हे ना असं ऐकताना असं खूप जड 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 वाटतं. पण माझ्या गुरूंनी जेव्हा त्याचा अर्थ समजवला तेव्हा मला असं झालं की एक मिनिट, हे खूप अप्रतिम आहे. किंवा काय म्हणतात, कसं आता पूर्तता माझ्या व्यथेची माझी या मृत्यूत व्हावी, जीवनापासून माझ्या या मला मुक्ती मिळावी. हे भटांनी जे लिहिलेलं आहे ना, हे म्हणजे मला असं झालं की अरे किती सुंदर आहे. मग शब्दांकडे लक्ष द्यायला पाहिजे. मग तेव्हा शब्दांकडे लक्ष गेलं. पण मग जेव्हा बंदिश गातो तेव्हा खरं तर बंदिशमध्ये 4 ते 5च शब्द असतात. जसं रसिया म्हारा अमलारा राता माता आवजी. हे पण रसिया म्हारा इतकी सुंदर, किशोरीताईंचं पण आहे, ख्याल आहे अहिर भैरवमधला, तेव्हा मग सूर पोचतात. त्यामुळे मला असा तो एक बॅलन्स जो आहे ना वेगवेगळ्या जॉनर्समध्ये, तो मला भयंकर आवडतो. म्हणजे दॅट अमेझेस मी, दॅट एक्साइट्स मी. त्यामुळे येस, शब्दांचं ते मला. आणि कविता आवडतात. इंग्रजी कवितासुद्धा मला आवडतात. विलियम वर्ड्सवर्थच्या कविता मला आवडतात. त्याच्यानंतर मला नुसतंच जर म्युझिकचं बोललो तर मला क्लॉड डेब्युसी आवडतो. मला भयंकर आवडतो कंपोजर म्हणजे शोपॅन. शब्द नसतात पण तरी काहीतरी एक्सप्रेशन असतं, काहीतरी एक थॉट आहे. सो आय थिंक दॅट्स ब्युटिफुल. हो, कारण शब्द एक झालं, सूर एक झालं. करेक्ट. आणि शब्द कळल्यानंतर जसं ते मगाशी तू गझलचं एक्झाम्पल दिलंस की तुला एक्सप्लेन केलं की हे म्हणायचंय त्यांना, ते झालं. सूर आपल्याला होते कारण कंपोजिशन आहे त्याचं. करेक्ट. तर ते कळल्यानंतर आय थिंक ती भावना जेव्हा आपण गाताना येते, करेक्ट, ती त्यामुळे परिपूर्ण येत असावी. ती ऑनेस्ट येते. म्हणजे नुसतं एक्सप्रेशनला एक्सप्रेशन देणं, की आता समजा मी रोमॅन्टिक गाणं गाते तर हा असं करून गाणं, देर इज नो पॉइंट. किंवा म्हणजे मी अजून खूप लहान आहे, माझा पूर्ण अभ्यास झाला किंवा मी तसं गाऊ शकते की नाही मला माहिती नाही. पण आता एक आहे लताबाईंचं गाणं आहे, पपिहारे पिव की बानी ना बोल. आता तो जो पॉज घेतलाय, पपिहारे काय म्हणते ती त्याला, पिव की बानी ना बोल, पिव की बानी ना बोल, ना बोल. नको ना, नको, मला त्याची आठवण येते. पपिहारे, म्हणजे बघ मी त्याला किती मिस करते. हे ना किती म्हणजे लताबाईंच्या गाण्यात ऑनेस्टीने आलंय. तो ऑनेस्ट एक्सप्रेशन गाण्यात आलं पाहिजे, हा माझा प्रयत्न असतो. आलाय की नाही माहिती नाही, पण हो, पण मला जाणवलं. हा, आणि तो मुद्दा पण कळला मला, तुला काय म्हणायचं होतं. कारण जसं मी सुरुवातीला पण म्हटलं ना, ऐकून सेम गाणं एक मुद्दा झाला. राईट. जे रेप्लिकेशन असतं, जे आता ऑफकोर्स माझा काय एवढा हे नाही आहे, म्हणजे माझी एवढी मोठी प्रॅक्टिस नाही आहे संगीतात. पण टू बिगिन विथ मला असं वाटतं की दॅट इज वन इझी वे टू स्टार्ट. सुरुवात तरी करू शकता तुम्ही की अनुकरण करून गातोय आपण. करेक्ट. पण नंतर हे जेव्हा बारकावे कळायला लागतात
सुरांचे आणि शब्दांचे, आणि मग ती काय भावना आपल्याला व्यक्त करायची. करेक्ट. त्याच्यानंतरचं ते एंड प्रॉडक्ट आहे ना, आय थिंक ते खूप, ते मग प्रत्येकाचं ओरिजिनल येतं. खरं म्हणजे साधी गोष्ट आहे की मला समजा एखादी गायिका आहे जिचं समजा मी अनुकरण करते, पण तिने एखादं पुस्तक रेफर केलंय फॉर एक्झाम्पल, मी उदाहरण देते, तर त्या पुस्तकाचं मी किती % घेतेय. आय वुड रॅदर लुक अँड स्टडी द बुक. म्हणजे मग मला माझं काहीतरी डेव्हलप करता येईल ना. म्हणून मी एकच गायक किंवा एकच गायिका कधीच ऐकत नाही. मी इतकं ऐकते. आत्ता मी सध्या मला आठवतंय मी मध्ये गेले होते, कुठे बरं, युरोपलाच गेले होते. तर फ्लाईटमध्ये समहाव अरेबिक म्युझिक सुरू होतं. त्यांचा टोन, त्यांचे डायनॅमिक्स आवाजातले, त्यांचे म्हणजे त्यांच्या ना काही सुरावटी खूप सिमिलर आहेत. काही सुरावटी तुला माहिती आहेत की पटकन ऐकल्यानंतर कळतं की हा हे अरेबिक आहे. पण ना त्यांच्या आवाजाचा लगाव, त्यांचं ब्रीदिंग टेक्निक सगळं वेगळं आहे. आणि ते प्रत्येक गोष्ट मला स्टडी करायला आवडते. म्हणजे मग ते कुठून तरी तुमच्या गाण्यातनं गरज असेल तेव्हा पटकन येऊन जातं. म्हणजे एक गाणं होतं ह्यांचं, तुला मी सांगते, रोहनचं मध्ये मी गाणं गायले. ते गाणं त्यांनी पहिल्यांदा असं झालं की माझी पट्टी, युजली हायस्केल गाणी मला कम्फर्टेबल असतात, माझा आवाज पातळ आहे, टिपेचा आवाज म्हणतात ना की पातळ आवाज आहे, सो वरती घायला प्रॉब्लेम येत नाही, खाली माझा आवाज नाही जात फार, माझी रेंज असती नाही आहे. तर नाही, पण आपण हे खाली गातोय, तो माझ्यासाठी ते चॅलेंज होतं. पण मी काही सिंगर्सना ऐकलं होतं की ते कसा ॲप्रोच असतो गाताना. सो त्यांचं ते पिरेम 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 झाले, आता हे जे आहे ह्याच्यामध्ये पिरेम 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 झाले हे पण होऊ शकतं. पण मग तो ॲप्रोच आपल्याला अंडरस्टँड करायला पाहिजे की तो कसा आपण वेगळ्या पद्धतीने लावू शकतो आवाज. देर आर सो मेनी वेज. तर कुठेतरी हे वेगवेगळ्या सिंगर्सचं ऐकून मग ते अनुकरण होत नाही. जे तू म्हणालास की अनुकरण होऊ शकतं, ते होत नाही. ओरिजिनल तेव्हा येतं जेव्हा तुम्ही इतकं ऐकता वेगवेगळं की ते सहज कुठलं कोणाचा संस्कार येऊन जाईल तुमच्या गाण्यात हे तुम्हालाच कळत नाही. खरं. सो हा माझा अप्रोच आणि प्रयत्न असतो. किती सुंदर आहे. पण त्याच्यासाठी आय थिंक ते ओपन माइंडेडनेस पण तेवढाच महत्वाचा आहे. राईट, जसं तू मगाशी इझिली म्हणालीस की विमानात अरेबिक म्युझिक चालू होतं, तिथनं मला ते काहीतरी मिळालं किंवा ते सबकॉन्शियसली डोक्यात राहिलं. राईट. पण त्याच्यासाठी ते नजर असणं पण महत्वाचं आहे किंवा ती ओपननेस तो असणं महत्वाचं आहे. करेक्ट. की जे दिसते ते बघून घेऊया, असं नाही की हे चांगलं हे वाईट, ते नंतर फिल्टर करता येईल. 100%. पण ते ग्रास्प करणं खूप महत्वाचं आहे. तसंच मला असं वाटतं लाईफ एक्सपिरियन्सेसचं पण तसंच आहे की जेवढे लाईफ एक्सपिरियन्सेस आपण घेऊ किंवा जशा प्रकारचे घेऊ, कोणत्या प्रकारच्या लोकांना भेटतोय आपण, कुठच्या, जसं तू म्हणालीस तो स्पॉट आहे खडकवासल्याच्या पुढे, असे 3-4 स्पॉट तुझं म्हणालीस ती, तर तिथे जाणं, कुठे जिओ लोकेशन नाही, तर तिथे जाणं, तिथला आजूबाजूचा परिसर, त्या दिवशीचं हवामान, त्या दिवशी कसं ऊन आहे, पाऊस आहे, जे काय, हे सगळ्या एक्सपिरियन्सेसने, अनुभवांनी सुद्धा आय थिंक आपलं जे आर्ट फॉर्म आहे कुठलंही असेल, तर तुझ्यासाठी संगीत आहे, तर त्याच्यातही ते उमटत जातं हळूहळू. राईट. आणि जसं एक स्पंज नावाची एक डिझाईनचे वर्कशॉप जे असतात माझे, माझी कॉन्सेप्ट मी सगळ्यांना सांगतो की इट्स लाईक तुम्ही आयुष्यभर सगळं ग्रास्प करून घेताय, ते तुम्ही स्पंज आहात एक. करेक्ट. आणि तुम्ही सगळं ग्रास्प करून घेताय, अनलिमिटेडवाला आहे, ठीक आहे, जेवढं पण येतं सगळं मिक्स झालं. आता तुम्ही काहीतरी बनवायला गेलात, तुम्ही स्क्वीज केलात तो, त्याच्यातनं 3-4 ड्रॉप्स पडले, पण तुम्ही सांगू शकत नाही हे कुठनं आलेत, कारण इट्स जस्ट मिक्सचर ऑफ एव्हरीथिंग. करेक्ट. तर असं तुला लाईफ एक्सपिरियन्सेस आणि आर्ट ह्याच्यामधलं असं काय तुला हे दिसतात का धागे तुझ्याच्यात की ते काम इंटरेस्टिंग हा मुद्दा आहे सुयोग. आणि आय वुड लाईक टू रिअली अप्रिशिएट की तू इतक्या बारकाईने गोष्टींकडे बघतोस. म्हणजे एक आर्टिस्टची ती नजर म्हणतात ना, ती अमेझिंग आहे तुझी. म्हणजे मला असं वाटतं की आर्ट इज अ रिफ्लेक्शन, आरसा आहे. आणि आपल्या आयुष्याचं, समजा जर तुम्ही तुमची कला सादर करताय तर तुम्ही आरसा दाखवताय लोकांना की हे बघा, म्हणजे कला हा एक आरसा आहे जो मी तुम्हाला दाखवते, आणि ह्यात जे दिसतंय ना तुम्हाला, हे माझं लाईफ आहे. पण हे तुम्ही डिरेक्टली नाही सांगत आहे, हे तुम्ही कुठल्या तरी कलेच्या एका माध्यमातून तुम्ही सांगताय असं मला वाटतं. म्हणजे माझा असं
काय म्हणतात परसेप्शन आहे. तर कसं होतं की पात्र करताना एखादं चित्रपटामध्ये ते तर आहेच, म्हणजे की तुम्ही काय म्हणतात एखादं तुमच्या लाईफमधला एक्सपिरियन्स तुम्ही आठवून तुम्ही तो रिलेट करता कधीतरी आणि ते सहज तुमच्या अभिनयातनं ते येऊन जातं कधीतरी. म्हणजे मी सांगेन की मीरा चित्रपट जो मी केला आहे आत्ता, त्याच्यामध्ये असं खूप झालं की माझ्या लाईफमध्ये मागच्या 2-3 वर्षात खूप काही बदल घडले. तर त्याच्यातले काही एक्सपिरियन्सेस सहजतेने ते मला काय म्हणतात दे हेल्प्ड मी की अच्छा तुला हे आत्ता करायचं ना, हे झालंय ना तुझ्याबरोबर, म्हणजे मी तो एक्सपिरियन्स मला म्हणतो की मी घडलोय, त्यामुळे हे यूज इट. सो आयड रॅदर यूज इट अँड मेक समथिंग. ते म्हणतात ना ते चायनीज आर्ट असतं ना की सगळ्या तुटलेल्या पीसेसमधनं काहीतरी सुंदर जमतं. आय थिंक कला तशीच आहे. आणि मला असं वाटतं की एक्सपिरियन्सेस जितक्या आर्टिस्टला येतात तितका तो घडत जातो. कुठलंही आर्ट म्हणजे लाईफ पण तसंच आहे ना, आपलं नेचर इट्स अन आर्ट ऑफ गॉड. तर जितकं इव्होल्युशन होतं आहे, जितक्या बदलांमधनं लाईफ म्हणजे काय म्हणतात बदल होत जातात नेचरमध्ये, तितकं ते घडत जातं ना. आता जसं बटरफ्लाय त्याच्यात चेंजेस होतात तेव्हा ते घडतं, बटरफ्लाय त्याचं होतं, इट्स अन आर्ट. सो मला असं वाटतं की गाण्यात मला असं खूप उपयोगी पडलेल्या काही गोष्टी आहेत, जसं रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळामध्ये मी त्यावेळेला समहाव अशा मी सारेगामाप लिटल चॅम्प्समधनं बाहेर पडले होते, कारण मी खूप आजारी पडले आणि मला हवं तसं नाही गाता आलं पुढे, आणि मला त्याची एक खंत होती. आणि मला असं होतं की ओके व्हॉट इज नेक्स्ट, म्हणजे मी काय. कधी कधी ना ते खूप छान असतं. तुम्हाला सगळाच प्लॅन पुढे माहिती असला ना की तुम्ही एकतर गृहीत धरता, नाहीतर तुम्ही खूप रिलॅक्स होता, नाहीतर तुम्ही असं होतं की अच्छा हां हे माहिती आहे. त्याची वंडरमेंट राहत नाही आणि ती तुमच्या कलेत पण येत नाही. रंगुनी रंगात साऱ्या जेव्हा मोगे काकांनी मला गाणं गायला दिलं, मी खूप भाग्यवान समजते स्वतःला त्याच्यासाठी. तेव्हा मी त्या फेजमधनं जात होते की आय वॉज ट्राईंग टू एक्सप्लोअर माय सेल्फ ॲज अ सिंगर. मी शोधत होते स्वतःला की कुठेतरी मी सापडेन, माझा आवाज सापडेल. आवाजापासनं मला माझा आवाजाचा टोनही सापडलेला नव्हता. मी वेगवेगळं ट्राय करत होते. जस्ट देवकीदांकडे जायला लागले होते. त्यामुळे पहिली स्टेज ती होती की अनुकरण, डोळे झाकून अनुकरण करणे, एवढंच होतं. पण ना तेव्हा असं एक चलबिचल होती आणि त्यात ना तो एक राग होता, एक चिडचिड होती की नाही मला करायचं आहे यार गाणं आणि मला चांगलं गायचं आहे. आय वॉन्ट टू बी अ गुड सिंगर. फेमस नंतर बघितलं जाईल, मला चांगलं गायचं आहे. मग मी ते कसं करेन त्या शोधामध्ये. आणि ते गाणं तसं आहे की कुठेतरी आय वॉन्ट टू प्रूव्ह माय सेल्फ जे आहे ना की रंगुनी रंगात सारा रंग माझा वेगळा की. आणि त्या वेळेला असं झालं होतं की वेगवेगळे थोडे छोटे सेटबॅक्स बसले होते मला पर्सनली. सो ते इतकं रिलेट होत होतं की शेवटी ते जे ना सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, ते ना कधीतरी ना तुमचं गाणं जे तुम्ही गाताय आणि तुमच्या लाईफमधली सिच्युएशन अशी चपखल बसते ती तेव्हा आली. आणि असं बऱ्याचदा होतं, म्हणजे काही लाईटर मोमेंट्सना पण होतं की मी मध्ये प्रचंड मधुबाला आणि ह्यांच्या प्रेमात होते. म्हणजे मधुबालाचे सगळे चित्रपट, म्हणजे माझा असा एक काळ असतो की जेनिफर ॲनिस्टन आवडली की तिचे सगळे चित्रपट बघायचे, मग मधुबाला आवडली की तिचे सगळे सिनेमे बघायचे. तसं माझा एक तो काळ होता ज्याच्यामध्ये मधुबालाचे सिनेमे बघत होते आणि तेव्हा फुंतरूमधलं गाणं आलं होतं. ते रेडिओवर वाजतंय गाणं असा रेफरन्स होता. मग पटकन ते कनेक्ट झाला की आत्ता मी तसंच ऐकते की सगळी अशी हलकी फुलकी गाणी जी रात्री रेडिओवर ऐकतात की लाडिक म्हणजे गीता दत्त ज्या पद्धतीने गायच्या, मग ते मी वापरलं तिकडे. सो आय थिंक दिस इज हाऊ द एक्सपिरियन्सेस. ॲक्च्युली मला असं वाटतं की लाईफमध्ये आर्टिस्टचं जे होतं ना, खूप लोक असं म्हणतात, मोठे आर्टिस्ट असं म्हणतात की, आणि मी अजूनही त्या स्टुडंट झोनमध्ये की मला कळत नाही की असं का म्हणतात. मला हा प्रश्न पडला आहे की मग ते वाईट एक्सपिरियन्सेस आहेत की माझं स्ट्रगल आहे, किती वाईट ह्याच्यातनं मी गेलो आहे किंवा गेले, पण मग डोंट दे हेल्प देम. मे बी दे हॅपन टू देम त्याच कारणाकरता की त्यांचं काहीतरी वेगळं, एक वेगळी छटा त्यांची दिसून जाईल त्यांच्या त्या पेनमधनं किंवा त्यांच्या त्या एका स्पेशल मोमेंटमधनं. सो आय थिंक टू आन्सर युअर क्वेश्चन इज, कला
तुम्हाला कलेला ना तुमचे लाईफ एक्सपिरियन्सेस असे हात धरून घेऊन जात असतात, असे चल आम्ही घेऊन जातो तुला, यू क्रिएट समथिंग असं. ट्रू. या आय थिंक तो जो डाऊट म्हणालीस खूप चांगला विचार आहे. आय थिंक आता पण मॉडर्न फॅमिली परत बघतोय आम्ही, पण त्याचा त्याचा रेफरन्स नाही आहे, पण त्याच्यात आय थिंक तो लिलीला नेहमी सांगतो ना, दॅट विल बिल्ड हर कॅरेक्टर. हां, कारण आय थिंक ते तू म्हणालीस ना, काय काय आयुष्यात डाऊन साईड असतात किंवा डाऊनफॉल्स असतात. राईट. जेव्हा तू म्हणालीस मोठे मोठे लोक म्हणतात की स्ट्रगल होतं, पण यू म्हणालीस मे बी दॅट हेल्प देम गेट दॅट. या असं तर आय थिंक दॅट बिल्ड्स द कॅरेक्टर ॲब्सोल्युटली ॲज अ पर्सन. 100%. तर दॅट जसं हां तेच यू नीड सम एक्सपिरियन्सेस, अप्स अँड डाऊन्स टू मेक गुड आर्ट, आय फील. पण असं नाही म्हणजे दिस इज जस्ट वन हां, म्हणजे आपण बघूयात ना, म्हणजे असं समजा जस्ट एक ग्राफ बघितला तर आयगा आनेवाला जेव्हा लता दिदी गायलाय, किती कोवळा, इनोसंट, सुंदर. सुरेल कमालीचं दैवी तेव्हाही दैवीच होतं सगळं, पण आयगा आनेवाला आणि रुके रुके से कदम किंवा त्यांचं मीरा भजनं, त्याच्यामध्ये जी प्रगल्भ गाणं त्यांचं जे झालंय ते काय कशामुळे झालंय, फक्त रियाजामुळे नाही वाटत मला. रियाज तर 100% आहे, बट आय थिंक लाईफ एक्सपिरियन्सेस ते सहज उतरतं ना. की आता माझ्याकडे आधी फक्त काळा रंग होता, आता लाल पण आहे, गुलाबी. आधी माझ्याकडे गुलाबी आहे, पांढरा आहे, छान हिरवा आहे. आता माझ्याकडे ब्राऊन आलाय, आता माझ्याकडे ग्रे आलाय, आता माझ्याकडे काळा रंग पण येऊन गेला. यार, लेट मी यूज इट. मग ते सगळ्याचं मिश्रण करून एक वेगळाच एक नोज टर्कोइज कलर होतो शकतो. हो, खरं असं ते होतं आय थिंक. हो, मस्त, काय सुंदर थॉट आहे. पण डेफिनेटली आय थिंक लाईफ एक्सपिरियन्सेस आणि आर्टिस्ट लोकांना ते रिफ्लेक्ट करायला हे फिल्टर, हे म्हणजे फिल्टर नाही म्हणता येणार, बट आय थिंक कलाकार व्यक्ती हे सगळे आयुष्यातले त्यांचे अनुभव रिफ्लेक्ट किंवा एक्सप्रेस लगेच करू शकतो, कारण त्यांच्याकडे आर्ट आहे ॲज अ मीडियम तो दाखवायला किंवा टू फील. 100%. त्यामुळे आय थिंक हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामुळे लाईफ एक्सपिरियन्सेस पण खूप इम्पॉर्टंट. त्यामुळे जसे जसे एखादा कलाकार मोठा होत जातो वयाने पण, अनुभवाने पण नॅचरली तो मोठा होतो, आणि मग तसं एकदम असतं ना वेल एज्ड पर्सन. आणि ना खूप भ्रम दूर होतात असं मला वाटतं, की आपल्याला असं वाटतं हां हे होईल, हां हे होईल, नाही असं होतं की ओ नो, आय नीड टू हंबल माय सेल्फ. ह्या सिच्युएशनमध्ये मी ओव्हर कॉन्फिडंट बिहेव करते की काय. आय थिंक मी म्हणेन की 2 वर्षापर्यंतचा काळ, 2 वर्षापर्यंतचा मधली 2 वर्ष मी म्हणेन की मी थोडीशी कॉन्फिडंट झाले होते. कॉन्फिडंट म्हणजे ओव्हर कॉन्फिडंट नाही म्हणणार मी, पण मी अशी थोडी की हां ठीक आहे ना, सगळं चांगलं आहे की. पण ना अचानक असं काहीतरी वेगळं घडतं की हे नव्हतं एक्सपेक्ट केलं मी. आणि सेम थिंग हॅपन्स इन म्युझिक. असं वाटतं की हां आता मी 3 रोमॅन्टिक गाणी छान गायली आहेत, लोकांनाही आवडली आहेत, वा वा वा, लाईफ इज सेट. सडनली एक प्रियकरा सारखं गाणं आहे, तर ज्याच्यामध्ये आय लाईक हे काय आहे, हे नाही माहिती मला, ह्याच्यासाठी मला प्रॅक्टिस करायला लागेल. सो मला अगेन कमिंग बॅक टू जे मी मगाशी म्हणले की ग्रँटेड नाही, गृहीत नाही धरायचं कुठल्याही गोष्टीला, की यू नेव्हर नो. यू हॅव टू बी हात जोडून नतमस्तक होऊन की नाही, आय वॉन्ट टू बी अ स्टुडंट अँड दॅट्स द सेफेस्ट प्लेस फॉर मी ॲटलिस्ट. की मी बावळट आहे, मला काहीही कळत नाही, मला अजून खूप शिकायचं आहे, आणि मी आर्टिस्ट आहे. सिलेब्रिटी वगैरे हे सगळे शब्द लोकांनी दिले तर दिले, पण मला असं वाटतं इट्स अ व्हेरी मच बर्डन ऑन यू. आर्टिस्ट म्हणणं स्वतःला किंवा मी स्टुडंट आहे हे इतकं सेफ वाटतं ना ऐकायला, की मग तुम्ही चुका करायला सुद्धा मोकळे असताना की मग मला शिकवा, असं होतं. खरं, डेफिनेटली. आता जसं तू म्हणालीस की आता सुंदररित्या तू सांगितलंस की आर्टिस्ट असणं किंवा स्टुडंट असणं फील्स व्हेरी सेफ, आणि ऑल्सो काइंड ऑफ तुम्हाला शिकण्यासाठी पण तो मोठा स्कोप ओपन होतो. नाही तर बरेचदा आपण लेबल झाल्यावर आता मी कसं शिकू किंवा आता मी कसं सांगू की मला येत नाही, असाही कॉम्प्लेक्स काय काळ येऊ शकतो. तो थोडा दूर होऊ शकतो जेव्हा आपला अप्रोचच आहे की मला शिकायचंय. हे सगळं चालू असताना आता तू तुझं घर घेतलंयस आणि तू इथून काम करतेस आता मुंबईतून, आणि सगळं ते चालू आहे. तर हे सगळं करताना तू मेंटल बॅलन्स कसा ठेवतेस? कारण की क्रिएटिव्ह, आता आम्ही पण क्रिएटिव्ह मध्येच काम करत आलो बरेच वर्ष, तर खूप अप्स अँड डाऊन्स कामाचे सुद्धा असतात, आणि आपल्याला आपला मूड सुद्धा हेल्दी ठेवायला लागतो इन ऑर्डर टू डू जस्टिस टू व्हॉट यू कॅन क्रिएट. तुम्ही जे बनवू शकता ते चांगलं येण्यासाठी तुम्हाला तो एक मेंटल बॅलन्स आणि वातावरण पण तसं ठेवायला लागतं, इव्हन फिजिकली. तर तू ह्याच्याशी कसं डील करतेस इन जनरल?
म्हणजे काय म्हणतात, पहिले म्हणजे अजूनही असं होतं, मी असं नाही म्हणणार की आता मी सॉर्टेड आहे. खूपदा असं झालंय की मला नाही कळलंय सिच्युएशन्सना. म्हणजे सुरुवात माझी याच्यापासून झाली की मी खूप प्रोटेक्टेड चाइल्ड होते, एक्स्ट्रीमली प्रोटेक्टेड. म्हणजे मी कॉलेज लाईफ कधीच अटेंड नाही केलं, किंवा 9वी-10वीतली जी मजा असते ते कधीच एक्सपिरियन्स नाही केलं, किंवा इवन सेटवर किंवा एक असं असतं ना की ॲक्टर्स लोकांचा एक फ्रेंड्सचा ग्रुप असतो वगैरे. माझ्याबरोबर माझा पहिला सिनेमा जेव्हा मी केला तेव्हा मी 15 वर्षाची होते आणि शूट चालू झालं तेव्हा 14-15 वर्षाची होते. तर जे एज असतं एक्सप्लोअर करण्याचं, किंवा जे एज असतं की हे सगळं एक्सपिरियन्स करण्याचं, त्याच्यात आय वॉज विथ पीपल जे माझ्या आईवडिलांच्या वयाचे आहेत, एक, किंवा मी म्हणेन लहानपणापासून, म्हणजे आईबाबांचे मित्र माझे मित्र होते. त्यामुळे झालं असं की मला ना माझ्या जनरेशनच्या लोकांबरोबर जेलअप व्हायला अजूनही कधी कधी डिफिकल्ट होतं. मी ऑकवर्ड होते, मी खूप सेल्फ डाऊटमध्ये पण जाते. मला असं वाटतं की अरे ओके, आता इथे काय बोलायला पाहिजे, इथे असं सगळे हसतायत, कुठला तरी वेगळा विषय चाललाय जो मला माहीत नाही आहे, एखादी टर्म मला जसं फोमो माहिती नव्हतं. आणि मला असं आलं की, आणि सगळे मेजर तुला फोमो होत असेल ना, मी म्हणलं हो म्हणजे असं झालं मला की म्हणलं म्हणजे, नंतर मी माझ्या एका जवळच्या मित्राला विचारलं म्हणजे काय असं फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणलं फिअर ऑफ मिसिंग व्हॉट आउट, म्हणजे काय, व्हॉट डू यू मिस. तर फोमो झालाच नाही ना कधी, कारण तेवढी मिक्सिंग माझं झालंच नव्हतं. तर व्हॉट एम आय मिसिंग आउट असं झालं मला. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींवर मी अजूनही स्ट्रगल करते. आय विल बी ऑनेस्ट की देवकीताईंचं शिक्षण म्हणा, किंवा म्हणजे त्यांच्याकडे शिकलेली वर्ष, किंवा आता मी रघुनंदन पणशीकरांकडे जाते, त्यांचा एक माइंडसेट, ताईंचा माइंडसेट, आईबाबांचा माइंडसेट हा इतका वेगळा आहे की आताच्या लोकांमध्ये जेल होणं, आय एम मेकिंग एन एफर्ट. आणि तो मला करायचा आहे बिकॉज मला रिजिड नाही राहायचं आहे, मला सगळं एक्सपिरियन्स करायचं आहे. मग असं होतं की अरे तिथे मला मेंटली मग थोडंसं मला मध्यंतरी असं थोडंसं स्ट्रगल होता माझ्यासाठी की हाऊ शुड आय डील विथ सर्टन सिच्युएशन्स, जिथे मला स्वतःला डील करावं लागलं, कारण आत्तापर्यंत बाबांनी केलं आहे. मग हाऊ शुड आय डील विथ इट. कधी कधी असं होतं की सगळ्यात जास्ती मी अशा वेळेला डील केलं आहे की काही प्रोफेशनल सिच्युएशन्समध्ये असे इश्यूज क्रिएट झालेत की माझं वय खूप लहान होतं टू डील विथ दॅट बिग प्रॉब्लेम. कारण मी लहान आहे, मला नाही कळत आहे, आणि समोरचा माणूस एक वयाने पण मोठा, इंडस्ट्रीत खूप वर्ष काढलेला माणूस आहे. आता ह्या माणूस समजा ऑफेंड झाला आहे, मी ह्याच्याशी कसं डील करू, कारण मला नाही कळत आहे, तेवढी मॅच्युरिटी नाही आहे. मग लोकांचं असं परसेप्शन होतं की ओ ही नाही बघत, हिचे वडील बघतात, असं नाही आहे, माझं ते वय नव्हतं. सो तेव्हा मला मेंटली आय वेंट थ्रू सर्टन सिच्युएशन्स जेव्हा मला नाही कळलं. किंवा असंही झालं की अशा काही फ्रेंड्स बरोबर हँगआउट केलं की कळत नव्हतं म्हणजे मला की यांच्याबरोबर काय बोलायचं, व्हॉट शुड आय टॉक. तर मग मला असं ना एकटेपणा यायला लागला की मला कळायचं नाही की ओके, मग आय डोंट हॅव एनी फ्रेंड्स ज्यांच्याशी माझ्या जे एक्सपर्टीज आहे किंवा माझे जे विषय आहेत त्यांच्याशी मी बोलू शकेन. मग बऱ्याचदा असं झालं, आणि अजूनही होतं की माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे, 8 वर्षांनी मोठे असे माझे मित्रमैत्रिणी जास्ती आहेत. आणि मग असं होतं की मग ते समजवतात मला की ठीक आहे, इट्स ओके टू बी लाईक दिस. पण मला अगेन असं वाटतं की नाही, मग मला मिक्सअप व्हायचं आहे, मग मी काय करू. मग मी आता माझा प्रयत्न असा आहे की ओके, आय डोंट टेक इट टू सिरियसली, की त्याचं दडपण घेण्यापेक्षा जस्ट लिसन, जस्ट बी ऑब्झर्वंट. मग हळूहळू गोष्टी कळायला लागल्यात मला की ओके, मध्ये गेमिंग काय असतं, मग गेमिंग काय असतं, लिटरली गेमिंग काय असतं. कारण प्रथमेश परबमुळे मी तेव्हा PUBG खेळत होते कोविडमध्ये. हळूहळू त्यांनी पण मला मदत केली. काही खूप अमेझिंग फ्रेंड्स आहेत ज्यांनी मला खूप छान सांभाळून घेतलं, आणि दे डिडंट जज मी. असंही झालं आहे की खूप लोकांनी जज पण केलं की ओ ही आमच्यात नसतेच, पण मी नसते, कारण मी काय बोलू असं होतं. आणि मला राहायचं आहे तुमच्यामध्ये, पण मला स्वतःला असा एक डाऊट यायला लागतो की मी मे बी आय डोंट नो इनफ अबाउट देम, किंवा आत्ता काय चालू आहे, काहीतरी एक्सचेंजेस असे असतात जे मला नाही कळत.
आणि असंही झालं आहे की पहिल्यांदा मी काही मित्रमैत्रिणी ज्या मुलांना, माझ्या वयाच्या मुलांना, मुलींना भेटते आहे आणि नंतर अल्टिमेटली आय स्टार्ट टॉकिंग टू देअर पेरेंट्स. आणि असं की काय असं का होतं आहे. सो समटाईम्स आय स्ट्रगल विथ दॅट. सगळ्यात जास्त स्ट्रगल मी म्हणेन की ह्याच लेवलला की कधी कधी मग कॉन्फिडन्स लूज होतो की मिसफिट वाटायला लागतं. पण मग आता हळूहळू मी त्याच्यावरही वर्क केलं आहे ऑलमोस्ट. पण मग मी डिसिजन घेतलं की मुंबईत जायचं, स्वतः सगळं करायचं, किंवा नाव आय टॉक टू पीपल टॉक टू मी. आणि आय एम हॅपी की काही मित्र मैत्रिणी जे आहेत इंडस्ट्रीमध्ये की वी कॅन सी द प्रॉमिनंट चेंज इन यू, की आता तू करतेस, तू बोलायला लागली आहेस, आता मिक्सअप होतेस, थोडी ओपन झाली आहेस. सो या नाईस, यू फाउंड अ वे हाऊ टू फिगर इट आउट. आय एम स्टील फाइंडिंग आउट अ वे. तर हे सगळं चालू असताना तू जसं म्हणालीस फ्रेंड्स, डायनामिक्स, लोकांबद्दल कसं वागलं पाहिजे किंवा काय काय आपल्याला कळत नाही, आपल्याला मिसफिट जसं तू म्हणालीस वाटतं, हे सगळं करत असताना फॉर मेंटल बॅलन्स आय थिंक म्युझिक किंवा मेडिटेशन किंवा इन जनरल स्पिरिच्युअलिटीचं डिस्कवरी किंवा एक्सप्लोरेशन, ह्याच्याबद्दल तू काय करतेस? कारण की मला माहिती आहे असं त्याच्यात तुला रस आहे. तू अशा विषयाला हात घातलास की पुढचे 2 वर्षाचे पॉडकास्ट आपण करू शकतो. नाही, जोक्स अपार्ट, खूप आवड आहे मला पुस्तकं वाचण्याची. आणि आय थिंक त्या गोष्टीमुळे मी स्पिरिच्युअलिटीकडे वेगळ्या पद्धतीने बघायला लागले. आणि स्पिरिच्युअलिटी म्युझिकली एक्सप्लोअर करणं मला सोपं गेलं त्यामुळे. आणि मला असं वाटतं की आपल्याला ना फक्त ऑब्झर्व करणं गरजेचं असतं. ते ऑलरेडी आपल्या आजूबाजूला घडत असतं. फक्त तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पटकन रिअलायझेशन होतं की आन्सर्स मिळायला लागतात आणि मग तुम्ही त्या पाथवर आपोआप जायला लागता. तसं माझं थोडंसं झालं की मला वाचनामुळे मी स्पिरिच्युअलिटीकडे मी गेले आणि ते मी रिलेट करायला लागले. अच्छा, हे हां बरोबर आहे, हे असं आहे, हां मी हे असं वागले होते तेव्हा हे असं झालं होतं. सो अच्छा, हां म्हणजे हे राईट आहे, हे रॉंग आहे, हे कळायला लागलं. आणि मला खूप प्रचंड मला आवड आहे हे जाणून घेण्याची की सबकॉन्शियस माइंड कसं वर्क करतं, किंवा व्हॉट इज इट ऑल अबाउट. किंवा मी मध्ये एक हॅशटॅग सुरू केला जो सगळ्या माझ्या फॅन्सना माहिती आहे, गिफ्ट फॉर लव्ह नावाचा. तो आफ्टर दॅट एक्सप्लोरेशन तो मी सुरू करायचं ठरवलं. कारण मला हे लक्षात आलं की सिच्युएशन्स काही असोत, माणसं कशीही असोत, पण गिव्हिंग इन व्हॉट फॉर्म, तर एक ब्लेसिंग असू देत, आशीर्वाद, एक फायनान्शियल हेल्प असू देत, एक गुलाबाचं फूल असू देत, चॉकलेट असू देत, एनी काइंड ऑफ गिव्हिंग इज इम्पॉर्टंट. कारण दॅट्स द नेचर ऑफ एनी ह्युमन बिंग. ॲक्च्युली वी आर लाईक दॅट. हे मला माहिती नव्हतं. म्हणजे मग मी विचार करायला लागले, मग स्वार्थ, पहिले स्वतःचं बघणे किंवा राग येणे, इगो, मग हे काय आहे, मग हे आलं कुठून? तर मला हे लक्षात आलं की आपण ऑलरेडी इतके डिटॅच झालो आहे ना नेचरपासून, आणि आणखीन सेल्फ रिफ्लेक्शनपासून सेल्फ इन्व्हॉल्वमेंटकडे आपण खूप जातो आहे. तेव्हा एकटं बसून किंवा एकटं ते पुस्तक वाचन आणि हे सगळं करत असताना मला खूप सुंदर सुंदर गोष्टी एक्सप्लोअर मी केल्या. आणि मला त्याची आन्सर्स मिळाली की आपण 5 तत्वांनी बनलेलो आहोत. तर मग 5 तत्वांनी जर आपण बनलोय तर ह्याचा अर्थ वी आर कनेक्ट. वेन वी गो टू एनी नेचर, काय म्हणतात, अशा स्पॉटला जातो की जिथे निसर्गरम्य आहे सगळं वातावरण, निसर्ग आहे, तर वी आर ॲक्च्युली कनेक्टिंग आर सेल्फ टू आवर ओन बॉडी. म्हणजे पाणी आहे, आपण पाण्याचे बनलेले आहोत. पृथ्वी किती % पाणी आहे त्याच्यावर, 70% 75% पाणी आहे त्याच्यावर. एक्झॅक्ट टक्के मला माहिती नाही, मी सायंटिफिक नाही, पण साधारणपणे पाण्याचं प्रमाण पृथ्वीवर जास्ती आहे. तसं आपल्याही शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्ती आहे. पृथ्वीच्या पोटात अग्नी आहे, आपल्याही पोटात अग्नीच आहे. जशा पृथ्वीला नद्या, झरे, म्हणजे आधी समुद्र, नद्या, झरे, छोट्या छोट्या स्ट्रीम्स, तसं आपल्या शरीरातनं रक्ताच्या हे वाहतात, रक्त तसं वाहतं, वेन्स वाहतं, आणि मोठ्या वेन्स, छोट्या वेन्स, असं सगळं. सो कुठेतरी साम्य आहे ना.
सो वेन वी गो इन द नेचर वी कनेक्ट टू आवर ओन सेल्फ. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला असं वाटायला लागलं की मला हे आणखीन एक्सप्लोअर करायचं आहे. मग नेचरच शिकवतं का आपल्याला? तर मी दीपक चोप्राला खूप मानते. ही इज माय फेवरेट रायटर. सो ही टेल्स की वाय गिविंग इज इम्पॉर्टंट, की एक वन सीड when we decide to plant one seed, it has a promise of 1,000 forest. म्हणजे त्याच्यातनं झाड येणार, त्याच्यातनं सीड्स पडणार, आणखीन झाडं, मग त्याची आणखीन सीड. सो वन सीड हॅज अ प्रॉमिस ऑफ 1,000 फॉरेस्ट. सो मग त्यांचं असं म्हणणं आहे की हा थॉट घेऊन जेव्हा तुम्ही देता, तर दॅट इज लाईक इम्प्लांटिंग अ सीड ऑफ लव्ह. इट हॅज अ प्रॉमिस ऑफ 1,000 फॉरेस्ट. सो अशा पद्धतीने मी मला जे इश्यूज अजूनही येतात, म्हणजे मी काय अशी सगळं उत्तर नाही मिळाली मला, पण मी म्हणेन की मला थोडी आन्सर्स अशी मी शोधायचा प्रयत्न करते. मग मला असं खूप स्ट्रॉंगली बिलीफ हा माझा सेट झाला की गिव्हिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट नो मॅटर वॉट सिच्युएशन इट इज. सो जेव्हा मला सेल्फ डाऊटमध्ये मी जाते किंवा लोकांमध्ये मी अनकम्फर्टेबल जेव्हा मी फील करते, तेव्हा मी फक्त मनातनं लोकांसाठी खूप मनापासनं कधी कधी असंही ऐकायला येतं, मग दिस पर्सन डझंट थिंक व्हेरी वेल अबाउट यू, किंवा ही ना तुझ्याबद्दल असं बोलत होती, की हा ना तुझ्याबद्दल. आय मेक इट अ पॉईंट की मला ह्या माणसाला फक्त चांगलंच विचार त्याला पोचवायचा आहे. राग असेल मनात की असं का बोलला हा, येणार, बिकॉज यू आर ह्युमन. पण त्याच्यानंतर आत्ता हा माझा प्रयत्न आहे की आय वॉन्ट टू सेंड ऑल गुड वाईब्स. आणि त्याचे परिणाम मला ना मीटिंग्समध्ये, लोकांशी डील करण्यामध्ये, आता जेव्हा स्वतः डील करायची वेळ येते, मनात जेव्हा त्या व्यक्तीबद्दल चांगले विचार आपण ठेवतो, त्या व्यक्तीचा रिस्पॉन्समध्ये फरक पडतो. सो दिस इज हाऊ आय एम एक्सप्लोरिंग स्पिरिच्युअलिटी. अजून खूप डीपमध्ये गेले नाही गेले मला माहिती नाही, बट आय वुड से की कॉन्शियस लेवलला आपण एक आहोत. सो इफ वी आर वन, तर मग जो आपण थॉट एका व्यक्तीला देतो तो सगळ्यांपर्यंत जातो, किंवा सगळ्यांना जर तो थॉट दिला तर तो एकेका इंडिव्हिज्युअल प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतो, आणि अल्टिमेटली तो तुम्हालाही पोचतो ना. सो आय थिंक दिस इज हाऊ आय एम एक्सप्लोरिंग स्पिरिच्युअलिटी, की माझं मूळ नेचर लहानपणापासून असं राहिलं की आय हॅव ऑलवेज, म्हणजे मला आई पण म्हणते की कंट्रोल कर जरा ते. मला गिफ्ट करायला खूप आवडतं. मला म्हणजे मला आठवतं मी सिंगापूरला पहिल्यांदा गेले होते, फर्स्ट इंटरनॅशनल ट्रॅव्हल, तेव्हा मी सगळ्यांसाठी गिफ्ट घेतले, आणि मी नंतर अशी इंडियात आल्या, अरे मी माझ्याकरता काहीच नाही आणलं, असं झालं मला. नंतर मी जाऊन खूप केली शॉपिंग, सो हा भाग वेगळा. बट हे नॅचरली एक मला आवडतं. आणि मग आपल्याला असं सांगितलं जातं लहानपणापासून की आधी स्वतःचा ऑक्सिजन मास्क लावा, मग लोकांचा लावा. पण ना हे जितकं खरं असेल ना, हे खूप लिमिटिंग थॉट आहे असं मला वाटतं. की उद्या त्याच 10 लोकांना तुम्ही ऑक्सिजन मास्क लावून त्यांना वाचवलं, तर 10 लोक तुम्हाला उलट मदतीला येतील तुमचा जीव वाचवायला, असं माझं म्हणणं आहे. सो कुठेतरी हे डॉट्स मला असं वाटतं कुठून मला मिळत जात आहेत, आणि आय एम स्टील एक्सप्लोरिंग की व्हॉट इज ऑल स्पिरिच्युअलिटी अबाउट. इट्स ऑल अबाउट गिव्हिंग, इट्स ऑल अबाउट लव्ह. आणि जसं राग आहे, इगो आहे, जेलसी आहे, कॉम्पिटिशन आहे, काय म्हणतात तसे वेगवेगळे छटा आहेत एक्सप्रेशन्सच्या. मला वाटतं लव्ह डझंट फिट इन टू दॅट. लव्ह इज नॉट जस्ट अन इमोशन, इट इज आय थिंक इट इज द कोर बेसिस ऑफ ऑल ऑफ अस, जे आपण विसरून गेलो आहे. म्हणजे मगाशी आपण जस्ट बोलत असताना असंच ब्रेकमध्ये आपण जे बोलत होतो की खूप लोकांना असं वाटतं की ही माझ्याशी चांगली का वागतेय, शी इज फेक. मग मला असं वाटतं की यार, what if I am genuine and I am genuinely I'm trying to be your friend, and I want to talk to you, I want to connect with you. मग मला हे कन्फ्युजन झालंय का कधी कधी कॉमेंट्स येतात बघ इंस्टाग्रामला की एखादा विचार काही लोकांना आवडतो, काही लोकांना नाही आवडत. ठीक आहे, माणसं वेगळी, विचार वेगळे असतात, पण कॉन्फिडेंटली बोलले किंवा स्पष्ट बोलले तर हिला ॲटिट्यूड आहे. जर खरंच मनापासून खूप प्रेमाने बोलले तर ही फेक आहे. म्हणजे तुमच्या सगळ्यांची माइंड्स खरंच एवढा तुमचा म्हणजे नॅचरल काय म्हणतात रिस्पॉन्सेस ऑफ अ ह्युमन बिंग जे असतात त्याच्यावरनं इतका विश्वास उडाला किंवा आपण एवढे दूर गेलो आहोत की तुम्हाला ह्या बेसिक रिॲक्शन्सवरही विश्वास बसत नाही आहे, असा मला प्रश्न पडतो. सो आय हॅव सॉर्टेड इट
फॉर माय सेल्फ की कोणीही कितीही वाईट वागू दे, राग येणं वेगळं, पण त्या व्यक्तीबद्दल मनात मी हेट्रेड तिळं मात्रही ठेवू देत नाही. दॅट्स हाऊ आय एम एक्सप्लोरिंग स्पिरिच्युअलिटी असं मी म्हणेन. इथपर्यंतच मी एक्सप्लोअर केली. अजून त्याच्या खूप छटा असतील, म्हणजे जसं गिविंग आहे तसं इट्स लाईक सायलेन्सबद्दल पण खूप लोक बोलली आहेत की त्याचा इम्पॉर्टन्स खूप आहे. आणि तो सायलेन्स कुठेतरी मी 2 नोट्सच्या मध्ये बघते. कधी कधी गाणं कुठे नाही गायलं पाहिजे, कधी कधी आलाप कुठे थांबवला पाहिजे, आणि त्याच्यानंतर जी एक स्पेस असते आणि मग एक कन्क्लुजनला एक छोटंसं एक असं एक षड्जावर येणारी एक जागा, त्यांनी ती ब्युटी वाढते बिकॉज देर इज स्पेस बिटवीन द आलाप्स. सो त्या सायलेन्सचं महत्त्व कुठेतरी गाणं पण शिकवतं. सो मी म्युझिकली पण गाणं तसं स्पिरिच्युअली एक्सप्लोअर करते. सो स्पिरिच्युअलिटीबद्दल बोललो आपण. मला एक ऑब्झर्वेशन असं आहे की जसं आपण आधी म्हणालेलो की आपण काय घरातली परिस्थिती कशी होती, कसं त्याच्यावरनं आईबाबांनी त्याचं बिल्ड अपॉन दॅट, त्याच्यानंतर त्यांची काय हिस्ट्री होती त्याच्या आधी, आणि आपण हे सगळं बघत आलो. आणि त्याच्यानंतर तू जसं म्हणालीस की नाऊ आय हॅव टू मेक शुअर की आय वॉन्ट टू मेक शुअर की मी ह्याच्यातनं जे काय मला मिळतं त्याच्यातनं मी त्यांना एकदम मस्तपैकी त्यांना चांगली त्यांची लाईफस्टाईल अजून अपग्रेड तुला करायचे. ते तो विषय. आणि नंतर आपण जेवढं बोललो त्याच्यातनं माझं एक ऑब्झर्वेशन असं होतं की काम येतंय ते करत जाणं, किंवा आता मला गाणं येतं मग कार्यक्रम करत राहणं किंवा रेकॉर्डिंग्स करत राहणं, किंवा आता ॲक्टिंग करणं, हे सगळं चालू असतंच आणि ते तुझं चालूच आहे. पण आय थिंक त्याच्यामागे एक विजन लागते जी लॉंग टर्म असली पाहिजे, ज्याच्यात आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला काय आवडतंय, आपल्याला कुठे जायचंय किंवा आपल्याला काय एक्सप्लोअर करायचंय. आय थिंक ती विजन तुझी बऱ्यापैकी क्लिअर आहे, किंवा ॲटलिस्ट तुला तरी माहिती आहे आतून की काय तुला करायला आवडेल. कारण तसं असलं कीच मग आपण बऱ्याचशा गोष्टी जोडत पुढे जातो. ऑफकोर्स प्लॅन्ड नसतं ते, जसं तूही म्हणाल प्लॅन असतं तर आपण तेच केलं असतं. एक्झॅक्टली फेल होऊन झालंय. कारण अति प्लॅनिंग आर्टिस्टिक फील्डमध्ये करणं इट्स लाईक ते म्हणतात ना, एव्हरी डाईस इज डिफरंट. म्हणजे प्रत्येक पुढचा फासा कसा पडेल तुम्हाला नाही माहिती ना. एखादा चित्रपट नाही, आता अंकुश चित्रपट माझा नाही चालला, पण म्हणून त्या चित्रपटाने मला काही दिलं नाही का, किंवा शुड आय बी डिसरिस्पेक्टफुल टू दॅट फिल्म जस्ट बिकॉज इट डिडंट डू वेल? तर नाही, त्या चित्रपटाने अनुभव दिलाय आणि अनुभवच आर्टिस्टला घडवतो असं मला वाटतं. त्यामुळे मी कुठल्याही सिच्युएशनच्या बाबतीत, कामाच्या बाबतीत, लोकांच्या बाबतीत मी अनग्रेटफुल राहणार नाही. प्रत्येक जण चांगला वाईट माणूस काहीतरी देऊन जातो. सो मी असं म्हणेन की पुढे प्लॅनिंग नाही आहे, म्हणजे प्लॅनिंग इन द सेन्स एक बेसिक थोडंसं तुम्हाला माहिती असतं की मला आता हे करायचं आहे, माझी ही इच्छा आहे करायची. इच्छा लेवलला मी ठेवते, कारण अति जर प्लॅन करत राहिलं ना तर मग काहीतरी अमेझिंग त्याच्याही पेक्षा भारी होऊ शकतं. बाय जस्ट बिईंग ओपन टू थिंग्स त्याला तुम्ही लिमिट करता ना. सो ते मला नाही करायचं आहे. त्यामुळे आय एम जस्ट बिईंग ओपन. जसं गाण्याच्या बाबतीत मी आता इंडिपेंडंट म्युझिक भरपूर करते आहे, किंवा माझी स्वतःच्या कॉम्पोजिशन्स मी आवड म्हणून मी करते आहे, रिलीज करते. आणि आय एम हॅपी की लोकांना यूट्यूब चॅनल जेव्हापासून सुरू केलं तेव्हापासून रिस्पॉन्स चांगला आहे. कोविडचं बेबी आहे माझं यूट्यूब चॅनल. पण त्याच्यात असं झालं आहे की मला हा खूप प्रखर्षाने इथे हा मुद्दा बोलावा असं वाटतो की अभिनेत्री हे वेगळं आहे, कम्प्लिटली वेगळं समीकरण आहे सगळं. ते त्याचं सगळं वेगळं आहे. पण एक गायिका म्हणून मला एकही असं गाणं मिस नाही करायचं आहे जी सुंदर कॉम्पोजिशन आहे, जे छान गाणं आहे आणि जे लोकांपर्यंत जस्ट बिकॉज मी रिजिड राहिले आहे, नाही मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, मला हेच बजेट, मला पैसेच हवेत, असं करून आय डोंट वॉन्ट टू लिमिट माय सेल्फ. म्हणून मी ठरवलं की ओपन राहायचं. हू नोज कुठलं गाणं वर्क होईल, यू नेव्हर नो. तानी सिनेमा बॉक्स ऑफिसला अजिबात चालला नाही. टाइमपास रिलीज झाल्यानंतर तानी जेव्हा झीवर दाखवला गेला तेव्हा तो इतका लोकांपर्यंत पोहोचला की तो आता त्याचा एक वेगळा फॅन बेस आहे. सो आय डोंट वॉन्ट टू मिस आउट ऑन एनी ब्लेसिंग दॅट इज कमिंग माय वे, की जस्ट बिकॉज आय एम बिंग की नाही मला ना हे असंच लागतं, नाही मग मी हे नाही गाणार, नाही मग मला बघायचं आता हे कोण किती काय बजेट आहे या प्रोजेक्टचं, मी नाही विचार करत. मला चांगलं गाणं जर मिळतंय मी का सोडू.
लोकांना जे आत्ता स्ट्रगल करतात त्यांना नाही बऱ्याचदा अशा ऑपॉर्च्युनिटीज मिळत ज्या मला आता इतक्या वर्षांनी, आता मी म्हणेन की मला छान छान गाणी यायला लागलीत आता, ती मला नाही सोडायची. राईट. सो मी जे विजनचं जे सांगत होतो तेच आहे की हा जो अप्रोच आहे आणि जे असं बिईंग ओपन, म्हणजे वेगवेगळ्या संधी ओपन ठेवणं, कारण प्लॅन नाही करायचं जास्त, तो मुद्दा मला तुझा एक खूप जास्त आवडला. कारण की जसं म्हटलं ना, प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट करताच येतं काम, पण हे विजन असल्यावर बाकीच होतं. जसं तू एफर्ट घेऊन एलेला जाऊन 6 महिने म्युझिक आणि प्रोडक्शन इंडस्ट्री, अख्खी लाईफ सायकल फ्रॉम थॉट टू आउटपुट टू मार्केटिंग, हे सगळं तू शिकून आलीस. आता तुझं आत्ताचा चाललेल्या व्यापात ते करायची अशी काही गरज नव्हती, पण तुला इच्छा होती म्हणून तू ते जाऊन केलंस, कारण इन अ बिगर पिक्चर दॅट इज व्हेरी हेल्पफुल फॉर यू. अगेन तो वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू मिळणं ते पण खूप चांगलं होतं. म्हणून तो इंडी म्युझिकचं पण आपलं डिस्कशन आधी पण चाललं होतं, राईट, की त्याच्यावरही तुझं काम चालू आहे. हो, मी खूप गाणी आता बऱ्याच लोकांच्या भेटीला येतील माझ्या यूट्यूब चॅनलवर. ते ह्यासाठी आहे की मला माझ्या काही लाईफ एक्सपिरियन्सेस किंवा ज्या पद्धतीने मी लाईफकडे बघते किंवा वॉट एव्हर आय हॅव एक्सपिरियन्स्ड, मला त्याची स्टोरी की माझ्या बाबतीत बघा बघा हे घडलं, बघा बघा ते घडलं, असं सांगण्यापेक्षा मला ते म्युझिकली लोकांना एक्सप्रेस करायचं आहे. दॅट्स माय आउटलेट. लाईक त्याच्यापेक्षा सुंदर आउटलेट दुसरं नाही आहे किंवा त्याच्यात दुसरा मार्ग नाही आहे. जे काय आहे ते मला लोकांनी गाण्यातून ओळखावं असं मला वाटतं, की लोकांनी कितकीला गाण्यातून ओळखलं की अच्छा ओके, अच्छा हे पण अच्छा ओके, गाणं ऐकून. माझ्यात तेवढं धाडस नाही आहे की सगळंच मी असं बोलेन किंवा हे करेन. विचार मी शेअर करू शकते, पण घडामोडी ज्या घडतात त्या बऱ्याच लोकांमध्ये खूप अमेझिंग ते धाडस असतं की बघ, आय वेंट थ्रू दिस अँड देन आय ओव्हरकेम अबाउट दिस, आणि माझ्या लाईफमध्ये हे झालं ते झालं. मला हे सगळं गाण्यातनं सांगायचं आहे, आणि आय थिंक आय विल बी एबल टू एक्सप्रेस माय सेल्फ बेटर जर मी गाण्याच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवलं तर. सो मला अशी एक इच्छा आहे की सगळ्या रसिक प्रेक्षकांनी इंडिपेंडंट म्युझिकसुद्धा ऐकावं, कारण खूप खूप कठीण आहे. सगळंच तुम्हाला करावं लागतं, प्रोडक्शनपासून सगळं. पण मला असं वाटतं की हळूहळू ते आकार घेतं आहे आपल्या देशामध्ये. आणि एक काय म्हणतात, एक अशी इच्छा आहे माझी की सगळे जे आर्टिस्ट आहेत, जे कलाकार आहेत, जे सिंगर्स आहेत, ज्यांना प्लॅटफॉर्म प्रॉबेबली फिल्म म्युझिकमध्ये नसेल मिळत, पण त्यांनी त्यांचं चॅनल ओपन केलं ना, तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही प्रत्येकाच्या चॅनलवर जाऊन त्या आर्टिस्टला ऐका, एक्सप्लोअर करा. तुम्हाला आणखीन वेगळी छटा त्या आर्टिस्टची दिसेल. तर या असा आहे प्रयत्न. मस्त. कारण इंडिपेंडंट म्युझिक आता आय थिंक ही टर्म आपल्याला काही लोकांना नवीन असेल. जसं तिने आत्ता बोलता बोलताच आपल्याला सांगितलं की जे फिल्मचं नाही आहे किंवा नॉन फिल्म, जे एखादा आर्टिस्ट स्वतःहून त्याच्या कदाचित वेगळ्या आर्टिस्ट बरोबर येऊन कोलॅबरेट करून बनवतो, पण स्क्रॅच टू एंड तो स्वतः त्या जबाबदारी घेतो त्या गाण्याची. असं जे संगीत असतं, आता ते प्लॅटफॉर्म्स खूप आलेत जे शोकेस करायला. पण जसं केतकी म्हणाली आता की ॲज अ प्रेक्षक किंवा ॲज अ श्रोता आपण सुद्धा या गोष्टी एक्सप्लोअर करू शकतो, जिकडे एखाद्या आर्टिस्टने प्रामाणिकपणे बनवलेलं काहीतरी विदाऊट एनी ब्रीफ, त्याचं स्वतःचं असं काहीतरी असेल ते जाऊन बघितलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. असंही होतं. आणि बऱ्याचदा की काही संगीतकार असे पण येतात भेटायला की ते म्हणतात की अगं आम्हाला तुझ्याबरोबर गाणं करायची खूप इच्छा आहे, पण ना माहिती नाही आम्हाला या गाण्याचं काय करायचं. मग आम्ही बऱ्याचदा अशा पद्धतीने वर्क करतो की नाही, आम्हाला आत्ता ते इंडिपेंडेंटली रिलीज करायचं आहे, आम्हाला कुठल्या फिल्मला नाही द्यायचं आहे हे गाणं, आम्हाला इंडिपेंडेंटली आम्हाला फक्त हा थॉटच लोकांपर्यंत पोहोचवायचा. तर तू गाणार का? तर मी गायला तयार आहे, आय वॉन्ट टू डू दॅट. कारण अगेन चांगलं गाणं असेल मला ते मिस नाही करायचं आहे, कारण इट्स म्युझिक आणि आय डोंट वॉन्ट टू मिस एनी ऑफ इट. सो आम्ही बऱ्याच आता येत आहेत गाणी जी माझ्या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या संगीतकारांची आहेत, जी माझ्या चॅनलवर तुम्हाला ऐकायला मिळतील. तर मी विनंती करेन सगळ्यांना की प्लीज ऐका आणि काय म्हणतात थोडा वेळ काढून एक्सप्लोअर करा तेही म्युझिक. येस,
आणि लिंक वगैरे टाकू आपण इकडे, तुम्हाला मिळेल. इझी करून टाकू, चॅनल तरी दाखवूच, म्हणजे लोक जाऊन सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करू. सो आता आपण शेवटच्या 2 सेगमेंट्सकडे आलेलो आहोत. एक आहे अद्भुत दरवाजा आणि वायफळ जॅम. ऑफकोर्स वायफळ जॅम करूच आपण. त्याच्या आधी अद्भुत दरवाजा घेऊया. अद्भुत दरवाजा आपली अशी सेगमेंट आहे जिकडे मी एक सीन सेट करीन आणि तू त्याच्यातनं जायचं आहेस आणि एका पॉईंटला मी तो तुझ्याकडे देईन, त्याच्या पुढे तुला इमॅजिन करायचं आहे आणि जे काय तुझ्या डोक्यात येईल ते आम्हाला सांग. हां, ओके. तू खडकवासलाच्या पुढचा एखादा स्पॉट आहे, कोणी गेलेलं नाही असा स्पॉट आहे. वा, हे सेट करतोय, सेट आहे ऑलरेडी. व्हिज्युअलाइज करायला सोपं जाईल. ओके ओके. तिकडे तू पोचलेस जाऊन आणि चालतेस आणि अचानक ना तुला एक आवाज येतो, एक गाणं चालू आहे. तू थोडा असा अंदाज घेतेस, थोडं त्या आवाजाच्या दिशेने जातेस. मग तुला ते अजून जाणवायला लागतं की हो, कोणतरी एक गाणं म्हणजे परफॉर्मन्स चालू आहे प्रॉपर, पण लाईव्ह चालू आहे. कारण हे वाटत नाही की स्पीकरमधनं येत आहे, कारण फार इन्स्ट्रुमेंट्स नाही आहेत. असं खूपच शांत आणि मस्त कोणतरी गातं आहे आणि चालू आहे काहीतरी. म्हणून तू त्या आवाजाच्या शोधात फिरतेस पूर्ण त्या अशा मस्त हिरवळ असलेली वातावरणात, असं छान नदी किनारी, लेकच्या किनाऱ्यावरनं वगैरे जात 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 एका मोठ्या झाडाच्या इथे येऊन पोचतेस. तू त्या मोठ्या झाडाचा आडोसा घेऊन तुला कारण डिस्टर्ब नाही करायचं जे चालू आहे समोर, म्हणून तू हळूच त्या झाडाच्या इकडनं असं खालती असं वळवून बघतेस समोर काय चाललंय. आणि समोर बघतेस तर त्या झाडाच्या पलीकडे एक दरवाजाची फ्रेम आहे. आता तो फक्त फ्रेम आहे दरवाजाची आणि आवाज 100% त्या बाजूने येतोय. मग तू विचार करतेस, अरे मला अजून बघायचं आहे, मी जरा डोकावून बघते दरवाजात काय आहे. म्हणून तू अशी जातेस, तो दरवाजा उघडाच असतो असा, तो थोडा अजून एक दरवाजाचं एक दार असं पुढे आलेलं असतं ते पण मागे करतेस आणि तू पलीकडे जातेस त्या दरवाजाच्या. आता पलीकडे काय आहे किंवा काय दिसतंय, कोण आहे, सगळी मुभा आहे तुला. तू काळ बदलू शकतेस, लोक बदलू शकतेस, काहीही करू शकतेस क्रेझी, जे तुला आत्ता वाटतंय तुझ्या डोक्यात आहे, ज्या झोनमध्ये आत्ता आपण आहोत, असं जे दिसतंय ऐकू येतं ते मला सांग. जे ऐकू येतंय ना मला ते आधी मी सांगू. क्लॉड डेब्युसीची एक सुंदर अशी सिम्फनी ऐकते मी, किंवा मोझार्टची सिम्फनी ऐकते आणि त्याच्यामध्ये मला सुंदर गोड असा आवाज ऐकू येतोय, व्हॉइस, वोकल, जो इंडियन आहे. आणि म्हणजे ही मेलडी तर ऐकली आहे मी. मी आत जाते. आत गेल्यानंतर मला असं दिसतंय की मोझार्ट, लता मंगेशकर, मोझार्ट पियानो घेऊन बसलाय आणि लता दिदी समोर पांढरी शुभ्र साडी, 2 वेण्या, टिकली तशाच बसलेल्या आहेत. तो दरवाजा आहे एका पॅरलल वर्ल्डचा, जिथे हे आत्ता सगळे लोक आहेत आणि त्यांनी दिदींना आत्ताच वेलकम केलेलं आहे. आणि ते म्हटलात, आलात तुम्ही, आमचं हे भाग्य आहे की आम्ही जरी 1800च्या काळात 1700च्या काळात होतो तरीसुद्धा तो काळ आम्ही मिस केला ज्या काळामध्ये लता मंगेशकरांनी जन्म घेतला. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे, त्या जगात नाही तर ह्या जगात इथे कोणी आपल्याला अडवणारं नाही आहे. दीदी एक सुंदर अशी आलापी करतायत. इथे सिम्फनी चालू आहे, कारण ते त्याचं बेबी आहे, जे आहे ते, ती कॉम्पोजिशन त्यांची आहे. आणि इथे दीदी सुंदर असे सूर मिसळत आहेत त्याच्यामध्ये. आणि मी जेव्हा एंटर होतीये तेव्हा भारावून गेले मी की हे असं दृश्य कधीच बघायला मिळालेलं नाही की 2 तपस्वी लोक, म्हणजे ऋषीतुल्य लोक, आपल्या ऋषीतुल्य जे आहेत त्या दीदी आहेत, आणि मोझार्ट, एक वेस्टर्न क्लासिकलमधलं अजरामर नाव आणि इंडियन म्युझिकमधलं, इंडियन म्युझिक ज्यांच्यामुळे ओळखलं जातं त्या लता दिदी, ते दोघं जॅम करतायत. आणि मी तिथे खाली बसले जमिनीवर आणि मी ऐकते
आणि दीदींच्या साईडला मदन मोहन साहेब, R.D. बर्मन, S.D. बर्मन असे सगळे बसलेत. आणि मोझार्टच्या साईडला ऐकायला ॲज स्टुडंट्स व्हिटनी ह्युस्टन, मायकल जॅक्सन, त्याच्यानंतर जॉन लेनन, हे सगळे ग्रेट्स ज्यांनी आपापली जो आपापला काळ गाजवला हे बसलेत. आणि आयकॉनिक गोष्ट चाललेली आहे की सगळे ग्रेट्स त्या एका ठिकाणी बसलेत आणि मी तिथे फक्त माझे 2 कानांना मी डोळे बनवलेले अक्षरशः आणि मी ते ऐकते आणि बस मी ते अनुभवते. आणि ते जे काय असेल हे मला इमॅजिन का करायचं नाही आहे, कारण तेही लिमिटिंग असेल, इतकं सुंदर असेल. हो. सो हे मी ते बघते. मस्त. दॅट्स माय अद्भुत दरवाजा. मस्त. क्या बात. या वाव, थँक्यू सो मच फॉर टेकिंग मी देअर. छानच झोन आहे हा. फार सुंदर झोन आहे आणि मला यायचं नाही आहे परत मला त्या दरवाजातनं, असं आहे. सुंदर सुंदर, कमाल. तू असं फुल टाइम ट्रॅव्हल लोक सगळं असं मस्तच मिक्स केलं, साऊंडस्केप तयार केलंस तिकडे. काय मजा येईल. हो, कमाल मजा येईल. हा, विल नेव्हर नो. अरे होते असेल, वा. मग आपल्याला आपले डोळे जेवढं दाखवतात तेवढंच जग नाही आहे ना त्याच्याही पलीकडे. खरं. सो वी नेव्हर नो. मस्तच बोललीस तू. वायफळ जॅम आता आपण करूच, पण त्याच्या आधी आज वायफळवर येऊन कसं वाटलं तुला? मला खूप आवडलं, कारण इतकं स्वतःला ओपन मी होऊ देईन असं वाटलं नव्हतं ऑनेस्टली सांगायचं तर. पण सुयोग, मी तुला एक खरंच खूप मनापासून गोष्ट सांगेन की मला ना इतकं ते एक ना साच्यात बसल्यासारखं झालेलं आहे की अच्छा, हिनी काय फिल्म केली आहे टाइमपास, हिनी गाणी ही गायलेली आहेत, मला वेडलेली असेल, प्रियकरा असेल, प्रेम हे असेल, रंगमाळेल असेल, काय काकस्पर्श असेल, त्या साच्याच्या बाहेरच तू मला आणलंस. ह्याचा मला खूप आनंद झाला, कारण ज्या विषयांवर मला बोलायला आवडतं आणि मी हा विचार करत होते की ही केतकी ॲक्च्युली ही केतकी आहे की जिला खूप प्रश्न पडतात, जी खूप प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी खूप चुका करते आणि चुका इन द सेन्स एक्सप्लोअर करते खूप. आणि जी केतकी अशी केतकी आहे जिला म्हणजे जी अजूनही खूप लहान आहे आणि जिला नाही व्हायचं आहे मोठं, बिकॉज शी फील सेफ, एक्स्ट्रीमली सेफ. त्या केतकीला आज तू ओपन अप केलंस असं मी म्हणेन. सो थँक्यू तुला. आणि मी तुझे आधीचेही पॉडकास्ट बघितलेले आहेत. तू खूप खूप छान लोकांना एका ट्रिपवर घेऊन जातोस आणि ह्या माध्यमातून लोकांबद्दलचे बरेच समज असतात पब्लिकला की ही अशी असेल किंवा हा असा असेल किंवा फिल्म इंडस्ट्री, म्युझिक इंडस्ट्री, पण तिकडे असणारी माणसंच आहेत आणि दे ऑल्सो हॅव ऑल द कॉमन प्रॉब्लेम्स दॅट वी ऑल गो थ्रू. आणि ती बाजू ना शेअर केली ना की थोडं हलकं वाटतं. सो ती तू आज ओपन अप केलीस, मला छान वाटलं. असेच कर आणि आय विश यू की तुझे 1 मिलियन 10 मिलियन सबस्क्रायबर्स होऊ दे, ते डायमंड बटन तुला मिळू दे. आणि नाही, खरंच खूप छान. तुम्हाला दोघांनाही मी विश करेन हे की इतकं वॉर्म फील करावलं आणि आय लव्ह स्पेंडिंग टाईम विथ यू. सिरियसली थँक्यू. आणि ॲज आय सेड मगाशी सुद्धा की तुझं विजन आणि तुला ती एक क्लॅरिटी आहे एक्सप्लोअर करायची. सो आय थिंक दॅट इज द हायलाईट फॉर मी थँक्यू ॲज अ पर्सन. सो तू ते करत राहा, म्हणजे जे काय तुझं कुतूहल आहे तू करणारच आहेस. मी सांगायची गरज नाही आहे, पण आय थिंक दॅट कीप्स यू. त्यामुळे जबरदस्त मजा आली मला तर. थँक्यू सो मच. सो करूया आता वायफळ जॅम. वायफळ जॅम. ओके. कट होऊन असं वाईड अँगल देतो, म्हणजे कसे लुपू बिपू तर दिसू आम्ही तुम्हाला. Oh my God. ट्रिब्यूट. वा, आवडलंय मला. किती वर्षाची होतीस तू तेव्हा? एकदम 4, पावणे 4.
काय मी कुठलं बिटबॉक्स होतं? नाही म्हणतो व्हाईट कलरचा हे घातलेलंस का तू? नाही, गोल्डन फ्रॉक. म्हणजे हा, व्हाईट मी नक्षत्रांचे देणे. हा, तो एक आठवतोय अगदीच लहानपणी. 4 वर्षाची, मी 5 वर्षात होतो. वा, अजून आपण वय डिस्कस नको करूयाच. Let's go. आभाळही दाटे मनी कसला हे वेड जे स्वप्नातुनी जपला स्पर्शाचा रंग विरहाचा चंद्र चाहुल सुखाची प्रेम हे विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध प्रेम हे प्रेम हे प्रेम हे. ये हवा होता शेवटी. आता देतो. वाव, गुड गुड. मजा आली, खूप मजा आली. सो या अशा जबरदस्त वायफळ जॅम नंतर येस, मजा आलेली आहे, जबरदस्त मजा आलेली आहे. क्या बात आहे. जबरदस्त हा शब्द मी 3 वेळा वापरलाय. येस, जबरदस्त 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 जबरदस्त. त्याला एक रिवर्ब पण देण्यात. खूप मस्त मजा आली आज गप्पा मारताना. मग अशी म्हटलं तसं हायलाईट्स पण मी शेअर केल्या आमच्या दोघांच्याही. असंच जबरदस्त काम करत राहा, मस्त झकास काम करत राहा. थँक्यू. आणि मला सगळ्यांना सांगायचं, आय होप तुम्हाला सगळ्यांना मजा आलीच असेल हे सगळं बघताना. जबरदस्त मजा आली असेल हे सगळं बघताना. आत्ता हे जेव्हा पण तुम्ही बघताय, कारण वी लाईक टू से की आपल्या या गप्पा टाइमलेस आहेत, कारण त्या कधीही बघू शकतो आपण. ॲब्सोल्युटली. तर आत्ता हे बघताना केतकीचं जे काही चालू आहे, कोणताही प्रोजेक्ट आलाय नवीन, तिकडे जा, त्याला सपोर्ट करा, बघा, ऐका. आणि जुने प्रोजेक्ट्स पण तिचे आधीचे जे हे बघताना आधी जे झालंय तेही बघा. इंडिपेंडंट म्युझिकबद्दल आम्ही बोललोय, तर तिचे जे काही आले असतील ट्रॅक्स तेव्हा किंवा येऊ घातले असतील त्यालाही जाऊन सपोर्ट करा आणि प्रेम द्या. प्रेम देऊ शकतो आपण. तर जसं तिने मगाशी पण म्हटलेलं आहे, ऑक्सिजन मास्कवाला मग प्राचीने कपवाला विचार, तसं प्रेम देत राहा. माझी बेस्ट फ्रेंड बिछडी हुई बेस्ट फ्रेंड. सो एवढं बोलूया. येस. आणि आजचा भाग पूर्ण करूया इथे. पण त्याच्या आधी एक रॅन्डम शब्द दे, जे लोक आतापर्यंत बघतात ते लोक तो कॉमेंटमध्ये टाकतात, म्हणजे आपल्याकडे त्याने शेवटपर्यंत बघितलाय. ओके. दीदी, लता दीदी. क्या लता दीदी असं कॉमेंटमध्ये टाका, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही आतापर्यंत भाग बघितलेला आहे. हा, वायफळला सबस्क्राईब वगैरे करत असालच. वायफळला सबस्क्राईब करा, कारण हे ना रूह तक पोहोचते हैं, आत्म्यापर्यंत हे पोचतात. आणि आपल्या आत्म्याला छान छान आपल्या छटा लोकांपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न ह्यांचा फार प्रामाणिक असतो. त्यामुळे मला खूप छान वाटलं. पण तुम्ही दोघंही जण खूप गोड आहात आणि मला खूप छान वाटलं, मला खूप वॉर्म वाटलं. सो असंच छान पॉडकास्ट करत राहा आणि मलाही पुढचे एपिसोड बघायचे. सो लवकर हे पॉडकास्ट. येस, वी शॅल. येस. चला मग लता दीदी टाका आणि आम्ही पुढच्या भागात तुम्हाला भेटतो. ओके. येस. अच्छा. तो हम चलते हैं.